नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे आपलं एमसीएन आपल्या प्रभागात या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये. राज्यात सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय नेता, प्रत्येक पक्ष आपण कशा पद्धतीने योग्य आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. मात्र स्थानिक पातळीवर काय घडतंय, काय सुरू आहे, चला तर जाणून घेऊया. नमस्कार ताई, काय नाव आपलं? माझं नाव रेणुका रविकांत पाचुंदे आहे. गेल्या किती वर्षापासून या प्रभागात राहता? मी माझ्या फॅमिलीसोबत 42 माझी फॅमिली जी आहे 42 वर्षापासून इथे राहतो. काय काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक 2 मध्ये? आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये म्हणा, पाण्याची समस्या असो, मेन जो प्रॉब्लेम असतो तो असतो सर्व नागरिकांचा. आणि परत इथे जे मुलं राहतात म्हणजे बाहेरगावावरून आलेले असतात, पोलीस भरतीसाठी म्हणा, मुली वगैरे, त्यांचे CCTV कॅमेऱ्याची सुरक्षा असो, इथल्या राहणाऱ्या रहिवाशांसाठी म्हणा, किंवा बाहेरून आलेले ते मुलं असतात त्यांच्यासाठी म्हणा, लहान मुलं ते वयस्कर वयोवृद्धपर्यंत मंथली शिबिर म्हणा, हेल्थ चेकअपचे वगैरे, हे सगळे आहेत. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू जर आम्हाला चान्स भेटला तर. यापेक्षा ज्या मूलभूत गरजा असतात, जसं पाणी असेल, वीज असेल, रस्ता असेल, याची काय परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये? पाण्याचंच आहे. आता मी सर्वसामान्य म्हणूनच आहे सध्या तरी. तर मेन प्रॉब्लेम तर पाण्याचाच आहे. 8 दिवसाला पाणी येतं, ते पण काही पुरेसं राहत नाही. आणि मग त्याच्यामध्ये एकतर मुंबईसारख्या शहरामध्ये जसं रोज पाणी असतं, तिथे एवढी लोकसंख्या एवढी मोठी असल्यामुळं तरी तिथं रोज पाणी भेटतं, पण आपल्याला निदान 2 दिवसालाही भेटत नाही. तर तो एक मेन प्रॉब्लेम आहे. पाणीपट्टी वगैरे तर आपण बरोबर भरल्या जातो जसं आहे तसं रोजच्या पाण्याच्या हिशोबाने, पण पाणी रोज भेटत नाही, पुरेसं भेटत नाही. हा प्रॉब्लेम आहे. ताई, तुम्हाला काय वाटतं याबाबत की काय नियोजन असायला पाहिजे पाण्याच्या बाबतीत? हर्सूलला स्वतःचा एक तलाव आहे, तरीसुद्धा पाण्याची टंचाई या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भासते. काय मत आहे तुमचं? मला वाटतं इथलं पाण्याची टाकी झालेली आहे, ती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, म्हणजे सगळ्या नागरिकांच्या समस्या दूर होतील. आणखी या व्यतिरिक्त आणखी काय नियोजन करता येईल असं तुम्हाला वाटतं? पाण्याचं नियोजन हे मनपा कर्मचाऱ्यांनी, इंजिनियर जे असतात त्यांनी, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर सुरळीत पाणी येईल. बरं, रस्त्याची परिस्थिती बघितली, अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. काय मत आहे तुमचं यावर? रस्त्यावरती खड्डे झालेले आहेत, त्या खड्ड्यांना लवकरात लवकर आम्ही बुजवण्याचं काम मनपातर्फे करत. आता सध्या तुम्ही सर्वजण इथे उमेदवार आहात, तर एक काय नियोजन असेल तुमचं? गेल्या 10 वर्षापासून निवडणुका नाही आहेत आणि प्रश्न आहे सामान्य नागरिकांचे, तर काय नियोजन कराल तुम्ही? तुम्ही स्वतः एक महिला आहात, तर काय नियोजन आहे तुमचं? महिलांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं पाणी. पाण्याचं नियोजन आम्ही सर्वात आधी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की महिला उमेदवार म्हणून हर्सूल भागामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे गुन्हेगारी क्षेत्र म्हणून ओळखल्या जात आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हे होतात. तुमचं काय मत आहे? यदा कदाचित जर तुम्ही निवडून आल्या तर काय भूमिका असेल तुमची महिला किंवा तरुणांच्या बाबतीत? गुन्हेगारी म्हणजे सांगायचं की प्रशासनाने जागं व्हायला पाहिजे याच्यामध्ये, पोलीस प्रशासनाने. आणि मुलांनी पण अतिशय असं म्हणजे दारूच्या व्यसनी, याच्या व्यसनी लागलं नाही पाहिजे, एवढंच सांगेन. आणि आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करू सगळे पक्ष मिळून. सर, तुमचं काय मत आहे की जर तुम्ही निवडून आले तर काय नियोजन असेल तुमचं महिलांच्या किंवा युवकांच्या बाबतीत? युवकांच्या बाबतीत जर एक प्रश्न जर निर्माण झालेला असेल तर त्या संदर्भात तत्कालीन सरकार जे आहेत फडणवीस साहेब यांनी, की आपल्यामध्ये 1 लाख युवकांना रोजगार मिळेल असे बिडकीने MIDC आणलेले आहेत. आपल्याकडे शेंद्रा MIDC. माझं तर वैयक्तिक मत आहे, सगळ्यांनी जर अभ्यास जर वैयक्तिक जर केला तर भारतामधलं संभाजीनगर हे कामगारांच्या क्षेत्रातलं पहिलं एक शहर आहेत की तर 3 MIDC आहेत की जे आपले शेंद्रा आहेत. बिडकीमध्ये 1 लाख रोजगार मिळेल अशी एक MIDC आहे. चिकलठाणा आहेत, पुन्हा तुमचं वाळूज आहेत. राहिला दुसरा विषय महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातला. तर आपण जो प्रश्न केला आत्ता की काही तरुण येऊन हुल्लडबाजी करतात, ते सगळं काही करतात, हा भाग आमचा तसा मध्यमवर्गीयांचा आहे. हा भाग मध्यमवर्गांचा असल्यामुळं बाहेरचे जे काही लोक येतात, काही मुलं येतात, काही त्यांचे रिलेशन असतात, तो आम्ही लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करू. आणि महिलांच्या बाबतीत काय भूमिका? महिलाच्या बाबतीत आमच्याकडे तर सुरक्षेच्या संदर्भात जर म्हटलं तर CC कॅमेरे तर मोस्टली बऱ्याच लोकांनी वैयक्तिक पण लावलेले आहेत. त्याला कुठंतरी काही छोट्या काही गोष्टीचे असेल, आमच्या इथं शाळांचा परिसर जास्त आहेत, कॉलेजाचा परिसर जास्त आहेत. ज्या तरुण माझ्या भगिनी आहेत, बहिणी आहेत, त्यांना थोडा काही प्रॉब्लेम होता, येत्या काळात तो निश्चित आम्ही थांबवू. सर, तुमचं काय नियोजन असेल?
या बाबतीत सर्वजण जे नागरिक पण खूप अलर्ट आहे. नागरिकांकडे पोलीस प्रशासनचा नंबर आहे. 112 नंबरवरती कॉल केल्यानंतर तात्काळ पोलीस प्रशासन सेवा पण देतात. आणि इथले नागरिक, जे समाजसेवक, जे नगरसेवक, ते सगळे जागरूक असल्यामुळे आणि आम्ही वारंवार सगळेजणं जे A to Z सर्व नागरिक पोलीस प्रशासनाशी संबंधित आहे, रिलेशन त्यांच्याशी असल्यामुळे त्यांना वारंवार त्यांच्याकडे दिलेलं आहे. जे स्पॉट असतील, शाळा सुटल्यानंतर जसं SBO शाळा आहे, शाळा 10ला 12:30ला सुटते, त्यावेळी 2-3 सिव्हिलमध्ये पोलीसवाले ऑलरेडी असतात. जे गार्डन असतील, जिथं मुलं आता साधारणतः आता नवीन फॅड काय आलेलं आहे, वाढदिवस करायचा. वाढदिवस असो त्या गल्लीतल्या दुसऱ्याचा आणि बाहेरचे 50-100 जण येतात. पण त्याच्यामुळं कदाचित काही ठिकाणी अपवादपद वाद होत असतात. तिथं देखील नागरिक असतील, ते सगळे समाजसेवकांना आम्हाला फोन करतात आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन तात्काळ अंमलबजावणी घेतं. आम्ही कोणीही जवळ इथं जेवढे उभे आहे याच्यातल्या कोणाला जरी फोन केला तर हे तात्काळ पोलिसांच्या अगोदर देखील तिथं पोहोचतात आणि ते येण्याच्या आधी देखील वाट मिटवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. आम्ही गेल्या आठवड्यामध्ये या भागाचा पूर्ण आढावा घेतला, ज्याच्यामध्ये अनेकांचं असं मत होतं मतदारांचं की इथे मोठ्या प्रमाणात टवाळखोर जी मुलं असतात, ते नशेखोर जी मुलं आहेत, ते दारू वगैरे पीत बसतात पाण्याच्या टाकीजवळ. पाण्याचा मोठ्या प्रमाणात जो आहे आम्हाला पाणी भेटत नाही. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये अक्षरशः जे विद्यार्थी आहेत, लहान मुलं मुली, त्यांना हातात बूट असेल, शूज असेल, ते घेऊन जावं लागतं. आणि आमची तो तुमचा प्रश्न इथेच खोडतो. तुम्ही या पूर्ण प्रभागामध्ये कुठं जरी गेलात तरी चिखल तुम्हाला जवळपास 99% कुठं दिसणार नाही. सगळे ओपन स्पेस. आता बघा, इथं चिखल आहे का? पाय भरण्यासारखं काही आहे का? नाही. तर तुम्ही कुठं चक्कर मारली ते आम्हाला सांगू शकत नाही, परंतु चिखलाचा रस्ता मला वाटत नाही कोणी पण सांगतील इथं की जिथं चिखल आहे आणि लहान मुलांना शाळेत घेऊन जावं लागतं. मॅक्झिमम 99% सगळे रस्ते मॅक्झिमम झाले. तुम्ही जो हर्सूल भागातला सर्वे केला असेल ना, तिकडचं बोलत आहे. हा प्रभाग क्रमांक 2 जो आहे तो N13, N12 आणि N11 असा असल्यामुळं इकडं 99% रोड क्लिअर झालेले. सर, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न. मला असं वाटतं की का म्हणून तुम्हाला ही निवडणूक लढवावी वाटली? जनतेची सेवा करता जनतेचा लोकसंपर्क कामं व्हायला पाहिजे. मी ठाकरे गटातून आहे. इकडं आम्ही 10 वर्ष BJPला निवडून दिलं आहे. तसंच गार्डनची काही तरक्की झालेली नाही. साधा कलर मारताना आला. हे पुरं ग्रँडची काय दशा झाली. इकडं पोरं दारू पितं, ते पितं, कोणी प्रतिनिधी लक्ष देत नाही. आमच्या माय बहिणीला इतर पोरी शिव्या देऊन चालल्या जाते वाईट तर ताई लोकांना फिरायला वाईट वाटतं. त्याच्यामुळं प्रतिनिधी बी चांगल्या लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. प्रतिनिधीचं बी काम इकडे येऊन राऊंड मारणं पाहिजे. नंतर नगरसेवक झाले म्हणजे का आपल्या घरात बसायचं आणि बस दुसऱ्या एरियात हिंडायचं. काही नगरसेवक असे भांडणं करायला समोर जात नाही, घाबरते ते. आणि नगरसेवकला तो उभा राहत्या, पण झगड्या टायमाला तो घाबरून जातं. असा नगरसेवक नाही पाहिजे ना. नगरसेवक ऑलराऊंडर पाहिजे. कुठे बी काही समस्या झाली तर पुढे उभा राहायला पाहिजे नगरसेवकनं. हे नगरसेवकचं कर्तव्य. लोकांना त्यांचं विश्वासन त्याला निवडून देतात नगरसेवकला. त्या नगरसेवकचं कर्तव्य त्यानं पार पाडावं, हीच अपेक्षा आहे आमची साऱ्या नगरसेवक लोकांकडून. सर, तुमचं काय मत आहे यावर? गेले 10 वर्ष मी या भागात नगरसेवक होतो. पूर्वी 2000 नगरसेवक 2005ला होतो. 2010ला सुद्धा लढलो, पण 2000 योगायोगाने मी पडलो. तर त्यामध्ये मी 10 वर्ष असताना या भागात हे क्रीडा संकुल मी बांधलेलं आहे, पूर्ण तयार मी केलेलं आहे. हे पाण्यात टाकीचे नियोजन माझं आहे. तिकडे पाण्यात टाकी मी केलेली आहे सर्व. हे कामं ताठे मंगल कार्यालय माझ्या वडिलाचं नाव आहे, ते सुद्धा मी ते केलेलं आहे. असे अनेक कामं मी केले इथं स्वतः. जे आता त्यांचं म्हणणं आता काही होत असेल, पण पूर्वी मी 10 वर्ष होतो. त्यावेळेस इथं मी 3 वॉचमॅन ठेवले होते. 3 वॉचमॅन, 1 क्लर्क, 1 शिपाई, असे 5 कर्मचाऱ्या स्टॉप मंजूर केला होता. नंतर मग ते योगायोगानं स्टाफ तो कमी झाला असेल, काही त्रास झाला असेल, काही बंद केला असेल. पण आता काय थोडंफार प्रकरण होत असेल, मला काही क्लिअर एवढं जास्त माहीत नाही. जर राजीव म्हणतात ते सांगता येत नाही एखादं. पण त्याच्यामध्ये आता होत असेल तर आपण या भागात पोलीस चौकीची मागणी केली पाहिजे. मी जर परत नगरसेवक झालो, या भागात पोलीस चौकीची मागणी करू आणि या भागात लोकाला कसं हे करता येईल, महिलासाठी, मुलासाठी, सर्वांसाठी सुरक्षित कसं राहता येईल ते बघू. आणि या भागाचा विकास करण्यासाठी मला माहिती आहे, मी 2000पासून नगरसेवक होतं. 10 वर्ष लढलेलो आहे मी. 10 वर्ष काम केलं. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. बजेट कसं आणायचं हे मला सगळं माहिती आहे. कुठून पैसा आणायचा, कसा पैसा आणायचा, कुठं लावायचा, याचं नियोजन माझ्याकडं आहे. तर मग मला जर मी परत नगरसेवक झालं तर याच्या पक्षात 10 पटीने विकास मी नक्कीच करेल. हे मी तुम्हाला आता मग फडणवीस साहेबाचा आशीर्वाद, सर्व आमचा मंत्र्याचा, मोदी साहेबाचा आशीर्वादानं आम्ही जास्तीत जास्त काम कसं होईल आम्ही याचं नियोजन करू. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भक्कमपणे उभे राहू.
सर, आता तुम्ही स्वतः एक इच्छुक उमेदवार आहात आणि आता तुम्ही सांगितलं की मला माहिती नाही. एक इच्छुक उमेदवार म्हणून तुम्हाला तुमच्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती असायला पाहिजे. एखादी झाली असेल घटना, ती आता माझ्यापर्यंत आली नाही. एखादी घटना झाली असेल ते मी सांगू शकत नाही एखादं. पण मी असताना ह्या ठिकाणी मी 3 वॉचमॅन ठेवले होते. सकाळ दुपार संध्याकाळ वॉचमॅन राहायचा, म्हणजे रात्री पण वॉचमॅन राहायचा. आणि क्लर्कसुद्धा इथं बंदोबस्त वगैरे सर्व आम्ही टाईम टू टाईम गेट वगैरे लावून संध्याकाळी 11 वाजले का आम्ही बंद करत होतो. 11 वाजले बंद. सर, तुमचं काय मत आहे? ही जी परिस्थिती टवाळखोरांच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हणलं की ही परिस्थिती कुठल्या एका प्रभागाची नसून आपल्या पूर्ण संभाजीनगर शहरामध्येच अशा पद्धतीने प्रत्येक गार्डन असो किंवा कुठं जे ओपन स्पेस असो अशा ठिकाणी टवाळखोरांचं प्रमाण हे अतिशय म्हणजे शहरामध्ये वाढलेलंच आहे. प्रत्येकजण प्रत्येक विभागातला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता आपापल्या भागामध्ये प्रयत्न करत असतो की जेणेकरून ह्या पोरांचा टवाळखोरांचा त्रास कुठंतरी कमी होण्याचा प्रयत्न सातत्याने सगळे मुलं करतच असतात. प्रत्येक पालकांना पण आम्ही सातत्याने विनंती करत असतो की आपण आपल्या मुलांना सांभाळा, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं होईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही होईल. आम्ही बऱ्याचशा पोरांना कधी पुलिस स्टेशनला नेऊन समजून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ देत नाही, पण त्यांना कमीत कमी एक प्रकारे त्यांची मानसिकता करण्याचा प्रयत्न करतो की त्यांना या व्यसनातून बाहेर निघून आणि प्रत्येक आई मुलगी ही आपली बहीण माता या पद्धतीने तिला बघण्याचा दृष्टिकोन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. सर, तुमचं काय मत आहे? नक्कीच संपूर्ण ह्या प्रभागातीलच नाही तर संपूर्ण शहराचा हा विषय आहे आणि खूप गंभीर विषय आहे. महिलांच्या प्रश्नानंतर कुठला गंभीर विषय असेल तर तो महिलांची सुरक्षितता आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभाग 2मधले आत्ता मागे 2 महिन्या पहिल्याचीच गोष्ट आहे. एका तरुणाने अभ्यासिकेत घुसून 3 विद्यार्थिनीला म्हणजे मुलींना मारहाण केली होती. आणि ह्या घटनेची माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा मी तात्काळ तिथं पोहोचलो. तो मुलगा फरार झालेला होता. त्या अभ्यासिकेवाल्याला विचारलं तर तो म्हणे तो मुलगा माझ्या ओळखीचा नाही. म्हणलं उद्याची उद्या अभ्यासिका बंद करायची. मुलींच्या अभ्यासिकेमध्ये जर का एक मुलगा येऊन तिथं मुलींना मारहाण करत असेल इन कॅमेरा, इन CCTV कॅमेरा, आणि तुम्ही जर का अभ्यासिका चालवत असेल आणि म्हणत असेल आम्हाला माहीत नाही, तर ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यावर जर जेव्हा दमदाटी केली, मी शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. 80% समाजकारण 20% राजकारण करणारा मी शिवसैनिक आहे. आणि बाळासाहेबांचे शब्द होते, आपल्या आई बहिणींवर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याचे हातपाय कापून ठेवायचे. मी त्या तत्वाचा माणूस आहे. मी त्या अभ्यासिकेवाल्याला दम दिला. त्याच्यानंतर त्या मुलाला उचलून आणलं, आम्ही पण मारलं आणि ज्या मुलींना मारहाण केली त्या मुलींच्या हस्तेसुद्धा त्याचा सत्कार केला. कसा सत्कार केला हे TV9 असेल, सगळ्या चॅनलने, तुमच्या चॅनलने सुद्धा ते व्हिडिओ कव्हरेज दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं शिवसैनिक म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतो आहे. आणि राहिली गोष्ट संपूर्ण प्रभागाची, तर असे कुठले मुद्दे आहेत प्रभाग क्रमांक 2मध्ये की जे तुम्हाला असं वाटते की सरकारपर्यंत मांडले गेले पाहिजे? नक्कीच हा जो मुद्दा तुम्ही जो बोलले तो सगळ्यात पहिला मुद्दा घेतला पाहिजे. आणि पाणी प्रश्न आता लवकरच सुटणारच आहे. यानंतर अजून खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत. आता आम्हाला संधी भेटली तर नक्कीच तरुण म्हणून प्रत्येकाचं एक विजन असतं, ते आम्ही आमच्या विजननुसार नगरसेवक झाल्यावर काम करून दाखवणार आणि जनतेला आमच्यावर जो विश्वास दाखवणार आहे ते स्वार्थ ठरवणार आहे. सर, तुमचं काय मत आहे? मी आता उशिरा आलो, तुमचा विषयच मला माहीत नाही. मुलींच्या महिलांची सुरक्षेच्या संदर्भामध्ये मी थोडं भूतकाळात घेऊन जातो. 2010ला ज्यावेळेस मी ह्या वॉर्डातून पहिले वॉर्ड सिस्टीम होती, तर मी निवडूनच त्याच याच्यावर आलो होतो की इथली टवाळखोरी बंद करेल. आणि जिथे टवाळखोरी चालायची अगोदर तिथंच माझं ऑफिस टाकलं होतं. मी 6 महिने पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिका कमी टवाळखोरांना फटके देण्यातच माझे 6 महिने निघून गेले. जोपर्यंत मी ह्या भागामध्ये नगरसेवक होतो तोपर्यंत टवाळखोरांचा त्रास नव्हता. याच्यानंतर सुद्धा राहणार नाही. आणि मला वाटत नाही म्हणजे कोणी जाहीरनाम्यामध्ये पत्रामध्ये, तर माझं पत्र बघितलं असेल तर त्या पत्रामध्येच दिलेलं होतं इथली टवाळखोरी ज्यावेळेस मी 2010ला आलो होतो निवडून, तर त्यावेळेस इथं पूर्णपणे बंद केलेली होती. येणार आता नवीन मुलं आलेले, थोडे नशेमध्ये नशाखोर करायला लागलेले. नक्कीच त्यांना एकदा समज देऊन, अगर ते समज न देता त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांची टवाळखोरी बंद करू. गरज पडली तर आम्ही प्रशासनाची मदत घेऊ, नाही तर आम्ही स्वतः समर्थ आहोत त्या टवाळखोरांना त्यांच्या लाईनवर आणायचं. येणाऱ्या काळात मी फक्त तुमच्या माध्यमातून सर्व इथल्या प्रभागातील महिलांना आश्वासित करू शकतो की 16 तारखेनंतर ह्या भागामधील सर्व टवाळखोरी बंद करण्याचा पहिला अगर प्रयत्न असेल तर आमचा राहिला. दुसऱ्या विकासात्मक गोष्टी हाडको सिडकोचा भाग आहे, बऱ्याचशा गोष्टी या विकास झालेला आहे. प्रत्येक नगरसेवकांनी त्याच्या पद्धतीने इथं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही आहे, पण जे काही
प्रश्न राहिले असतील तेही येणाऱ्या काळामध्ये कोणी जो लोकप्रतिनिधी निवडून येईल ते पूर्ण करेल. राहिला पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तर पाण्याचा प्रश्न आज 8व्या-9व्या दिवशी पाणी येतं आहे, कारण की तिकडून येणारी जलवाहिनीच्या संदर्भात काम चालू होतं. आज 90-95% काम झालेलं आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि नागरिकांना हडको सिडको का पूर्ण संभाजीनगर शहरामधील नागरिकांना पाण्याचा प्रश्न 1-2 महिन्यामध्ये सुटेल. 8व्या-9व्या दिवशी येणारं पाणी मी म्हणत नाही की दररोज पाणी येईल, पण कमीत कमी 2ऱ्या-3ऱ्या दिवशी पाणी होईल आणि त्याच्यामुळे राहिलेले प्रश्नसुद्धा पूर्ण मिळतील. एवढी मी तुम्हाला सर्व आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो. सर तुमची काय भूमिका आहे याबाबत? ताई, मी जवळजवळ नगरपालिका स्थापन झाल्यापासून कार्यरत आहे भाजपचा कार्यकर्ता म्हणून. ह्या ज्या जनरल समस्या आहे ह्या अधूनमधून चालूच असत्या ह्याच्यामध्ये असं खास नाही. पण आता मागचं 1-1.5 वर्षापूर्वी बाजूलाच एक उघडा ढावळ्या दिवशी खून झाला हे भीतीच्या पलीकडून. जर CCTV असते तर त्या प्रश्नाचा लगेच उलगडा झाला असता. उलगडा झाला पण त्या कामाला वेळ लागला. असं जर काही घटना जर घडत असेल आणि त्याच्या जर CCTV माध्यमातून जर फायदे होत असेल तर ती एक पहिला प्रयत्न झाला पाहिजे. आणि जे की पाण्याचा ह्यो जनरल प्रश्न आता कमी जास्त चालूच राहतो. समोर टाकी लागली आज न उद्या तो प्रश्न सुटणारच आहे. आणि टवळ खरं तर जे म्हणता तर ते महिलांना असं वाटलं पाहिजे 11 जरी वाजले तर मी घरी जाऊ शकते भीतीने बाळगता. अशा त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास तयार झाला पाहिजे. असं काय नियोजन आहे तुमचं की जेव्हा महिलांना वाटेल की आपण 11 वाजता घरी जाऊ शकेल? नाही, हे जे आता जे सगळे बोलले तर हे फक्त बोलून नाही चालणार ताई. हे अंमलात आणलं तरच हे काय प्रश्न सुटणार आहे. बस हेच महत्त्वाचं याच्यामध्ये. कदाचित तुम्ही निवडून आले तर काय नियोजन आहे तुमचं? नाही, CCTVचं जे ज्या प्रकारे कोणत्या प्रकारे आणता येईल पहिला तो एक प्रश्न. कारण प्रत्येकाला त्याचा वचक झाला पाहिजे की हे असा असा इकडे आपलं असं करायला नाही पाहिजे. त्याच्यावर जास्त भर. आणि झालं हे पाणी हे प्रश्न हे जनरल प्रश्न सुटणारच झाले आज न उद्या. सर तुमचं काय मत आहे? कुठल्या मुद्द्यावरचं जे तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तर जे टवाळखोरी जी वाढलेली आहे तर ही टवाळखोरी इथल्या अवैध व्यवसायांमुळे वाढलेली आहे. इथं काही प्रकारचे अवैध व्यवसाय आहे, काही घरातून चालतात, काही बाहेरच्या ठिकाणी आहे. जे वाळूचे ठिये इथे बसलेले आहेत तर अशा ठिकाणी दारू पिणाऱ्यांचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे. त्याचबरोबर नशेखोरी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची केल्या जाते इथे. तर त्या गोष्टीवर वचक ठेवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी तसेच इथले स्थानिक आमचे नगरसेवक जे काय आहे आम्ही यांच्या सोबत असून सगळ्यांनी मिळून याच्यावर एक तोडगा काढू आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रकार शक्यतो बंदच व्हावा इथून आणि अवैध व्यवसाय इथले बंद व्हावे यासाठी आम्ही कटिबद्ध प्रयत्न करू. सर तुम्हाला काय वाटतं या गोष्टी? मला तर वाटतं पालकांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टीसाठी की आपल्या मुलांना. महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जी टवाळखोर आहेत ही स्थानिक आहेत की बाहेरून आहेत? स्थानिक बी आहे, बाहेरचे बी याच्यात. बाहेरून आलेले मुलं बी टवाळखोर करतात, स्थानिक मुलं बी करतात. बहुतांश जे मुलं आहेत आता शिक्षणासाठी बाहेरून आलेले पोलीस भरतीच्या प्रयत्नामध्ये बाहेरून येतात. मग होतं काय त्यांच्यासोबत इथले स्थानिकचे मुलं बिघडले जातात. स्थानिकच्या लोकांवर याचा इम्पॅक्ट होतो आहे. जेवढेही लोक बाहेरून शिक्षणासाठी येतात विद्यार्थी साहजिक आहे त्यांचं शिक्षणाचं त्यांनी बघावं, परंतु त्यांनी इथं राहून इथल्या पिढीला बिघडवण्याचं काम करू नये. बऱ्याचशा गोष्टी आम्ही असं अनुभवतो आहे. आता भाड्याने ज्या घरात राहणारे व्यक्ती आहेत तर तिथे 4-4, 5-5 मुलं ज्यावेळेस भाड्याने दिल्या जातात आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना याचा निश्चित त्रास होतो. तुम्हाला काय वाटतं? पालकांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या मुलांना पहिले की आपली मुलं काय करताय. मुलांनी जोपर्यंत पालक लक्ष देणार नाही मुलांकडे तोपर्यंत या घटना घडणार. तुमचं काय मत? आम्ही राष्ट्रवादी. सर्वप्रथम मला हे सांगू इच्छितो आहे हा टवाळखोरीचा मुद्दा आहे तो रास्त आहे, परंतु हा मुद्दा याच्याशी संदर्भात आहे की माझं व्हिजन आहे की या वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये 100 खाटाचे महापालिके थ्रू 100 खाटाचं हॉस्पिटल प्रत्येक वार्डात असे 4 हॉस्पिटल. दुसरा मुद्दा आहे की सिडको हाडको लीजमुक्त झालं पाहिजे. गेल्या 40-50 वर्षापासून सिडको हाडकोतच आहे. ते लीज होऊन ते महापालिकेत कन्वर्ट झालं पाहिजे. तिसरा मुद्दा माझा असा आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची लाईन नाही आहे. ती पाण्याची लाईन टाकून ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू पुढं. तुम्ही स्वतः एक महिला आहात. आपण आतापर्यंत महिला सुरक्षा आणि तरुणांबाबत बोलल्या. जर तुम्ही निवडून आल्या तर तुमचं काय असेल? प्रथम मी माझा परिचय देते. मी सुरेखा सुंदर खरात, प्रभाग क्रमांक 2मधून मी महिला उमेदवार आहे. आणि राहिला तुमचा प्रश्न, आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून उभे आहात. आणि आता हे पाण्याचं तर झालंच, पाणी आहे. फक्त मी महिला सुरक्षा म्हणून जास्त
जास्तीत जास्त काम करणार महिला सुरक्षा, कारण की आपल्या याच्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहे. आपला मुद्दा असा आहे की जर आपल्याकडे प्रत्येक वार्डामध्ये महापालिकेच्या योजनेतून 100 खाटाचं हॉस्पिटल जर बांधलं तर आपला प्रथम तिथं असाच मुद्दा राहील की याच प्रभागातील त्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर असो, नर्स असो की स्टाफ बॉय असो, ह्याच वार्डातील त्यांना रोजगार मिळावा, आपले हाच प्रयत्न राहील. प्रशासनाला हेच भांडून आपण ते करू की आपल्याच वार्डातले सुशिक्षित बेरोजगार यांना त्या हॉस्पिटलमध्ये काम देण्यात यावं. नमस्कार, मी शिवसेना शहर प्रमुखमध्येची महिला आघाडी. मी महिलांसाठी आम्ही म्हणजे आता नवरात्रामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी आरतीला गेलो तर सगळ्या महिलांनी आम्ही त्यांना माझा नंबर दिला, तर तुम्हाला काही असं आढळलं मुलं वगैरे मुली कुणी बोलताना तुम्ही कधी आम्हाला कॉल करा, आम्ही कधी पण तिथं हजर हो, सगळ्यांना सांगितलं. आणि आम्ही रात्री बेरात्री कुठं पण असं दिसले कोणी जमलेले तर आम्ही तिथं जाऊन त्यांना विचारतो तुम्ही तर का बरं थांबलेले, म्हणजे तुमचं काय काम आहे ते. बरेच जण आमची बहीण आहे, तर आम्ही म्हणतो तुमची बहीण तुम्ही घरी जाऊन बोला ना, इथं रोडवर आडून बोलायची काही गरज नाही. त्याच्यामुळं आम्ही महिलांसाठी मला जर संधी भेटली तर आम्ही महिलांसाठी सुरक्षेसाठी विचार करू. आणि तुम्ही पाण्याचं म्हटले, आता आपल्या शहरात 56 टाक्या म्हणजे असं चालू आहे काम, काही झालं काही राहिलं पूर्ण झालं तर रोज सगळ्यांना रोज पाणी येणार आहे आणि एक म्हणजे डेली पाणी येणार आहे. आणि रोडचा प्रश्न झाला, आता तुम्ही सारं तिकडं बघितलं असं मयूर पार्कला आमचे साहेब प्रदीप जयस्वाल साहेब यांनी खूप काम केले तिकडं, म्हणजे एक पण रस्ता नाही तिकडे, फक्त 90% काम झाले, फक्त 10% काम राहिलेलं आहे. आणि आता आम्ही पण म्हटलं साहेबांना, साहेब तिकडे काम झालं आमच्या मध्ये बाकी साहेब म्हणे आता तिकडं झालं तर आम्ही इकडे लक्ष देणार, जे राहील ते सगळे कामं आमचे जयस्वाल साहेब सगळे पूर्ण करणार इकडे. माझं काय म्हणणं माहिती आहे, मी ज्योती पवार, हाडको मंडळ अध्यक्ष. जवळपास 25 वर्षापासून मी या भागात काम करते. कोण म्हणतं महिला सुरक्षा नाही, महिला सुरक्षित आहे हो. आम्ही त्यांचं समुपदेशन करतो, त्यांना समजून सांगतो. ज्या महिला बाहेर कुणी महिला फिरतायत त्यांना एकत्र घेऊन त्यांना समजून सांगतो. मुलांसोबत महिला दिसते, तू इथं का आलीस, असाच एक किस्सा झाला. हर्सुला आम्ही रोज सकाळी फिरायला जातो तर तिथे एक मुलगी तलावाच्या तिथे बसलेली होती, सकाळी 4 वाजेपासून काहीतरी आलेली होती. म्हटलं तू इथं का बसली, मला तिची शंका आली, म्हटली काहीतरी करणार आहेत. मग तिला मी गोडीत विचारलं तू इथं का बसली, तुला बराच वेळ झाला होता, म्हटलं तुला घरी जायचं नाही म्हणत आहे, माझ्याकडे खूप प्रश्न आहेत, माझी परिस्थिती खूप अशी आहे तशी, मला एक मुलगा त्रास देतो. म्हटलं कोण मुलगा आहे, तसं नाव वगैरे दे. म्हटलं तू काय करते, ती डीमार्टमध्ये काम करत होती. मग तिला मी घेतलं, तिच्या आईकडे गेले घेऊन. थोडंसं लेट झालं मला, पण मग तिच्या घरी सोडलं, तिच्या आईवडिलांना समजून सांगितलं, त्या मुलाचा नंबर घेतला, त्यालाही समज दिली. तर असं बरेच ठिकाणी मी जातो, मुलींना समजून सांगतो, त्यांचे काय प्रश्न आहेत ते मिटवतो. महिला सुरक्षित आहे हो, प्रत्येकजण आपापली सुरक्षा करतातच ना. तुम्ही स्वतः एक विरोधी पक्ष नेत्यासाठी इच्छुक उमेदवार आहात, तुमचं काय मत आहे हर्सूल भागाचा प्रभाग क्रमांक 2मध्ये महिला सुरक्षित आहे? महिलांना सुरक्षित नाही आहे. महिला वाढते अत्याचार आपण बघतच आहोत. 4-4 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार होत आहेत. याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाने कठोरातले कठोर पाऊल उचलून दोषींवरती कडक कारवाई केल्यानंतरच हे कुठंतरी थांबेल. तुमचं काय? मी ज्योती पवार, हडको मंडळ अध्यक्ष. नाही हे जर म्हणतात पण आपल्या प्रभाग 2मध्ये हा प्रकार घडलेला नाही आहे. हे कोण देतं, मला हे म्हणायचं आहे, प्रोत्साहन कोण देतं? महिला सुरक्षित नाही तर याला सुरक्षेचं कारण पण आपणच आहे, हे कुठंतरी विसरलं आहे का? हे पण कुठंतरी थांबायला पाहिजेत. आपण म्हणतोय महिला सुरक्षित नाहीये पण आपणच दोषी आहे त्याला, हे जनतानी लक्षात घेतलं पाहिजेत, मला तरी हे वाटतं. आणि नगरसेवक पण असाच आला पाहिजेत की तो सदैव गोरगरिबांच्या आणि संघर्षाच्या मागे उभा राहणारा पाहिजेत. असा कोणीही येतो असं नाहीये, कोणीही आपले महिला काय करतात, आपले मोबाईल मुलांच्या हवाली करतात, मुलं नको ते बघत बसतात ना. कुठेतरी महिलांनीच चराळा घातला पाहिजे. आपणच आपल्या मुलांना चांगले संस्कार लागले ना तर हा प्रकार काहीच कुठेही घडणार नाही. याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला पाहिजे. आता स्वतः तुम्ही नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहात, काय काम असतात नगरसेवकाचे? वार्डाचे अनेक रस्ते आहेत, पाणी आहेत, मूलभूत सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत. आणि महिलांसाठी आपण शिबिरं घेतले पाहिजेत. मुलं जे आहेत त्यांचं समुपदेशन केलं पाहिजेत. ज्या मुली वगैरे इकडे तिकडे फिरत आहेत त्यांच्यासाठी योग्य शिबिरात काहीतरी आपण आयोजन करूया. आणि जिथे वेगळी जागा आहे तिथे CCTV कॅमेरे बसूया. हे सगळं सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅडम, आतापर्यंत आपण छत्रपती संभाजीनगर भागातील प्रभाग क्रमांक 2मधल्या इच्छुक उमेदवारांची आश्वासनं पाहिली. आता नेमकी काय खरी परिस्थिती ती आपल्या समोर आणूयात. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत. नमस्कार काका, काय नाव आपलं? मी आसाराम ज्ञानदेव केकान. मी
डिसेंबर 14 डिसेंबर इथं राहायला आलेलो आहे मी. नवजीवन कॉलनी इथं कोणीही नव्हतं त्यावेळेस. त्याच्यानंतर मी 85-86मध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. त्यावेळेस पूर्णतः पाण्याच्या पाईपलाईन वगैरे सगळे कालेले साहेब, गिरी साहेब, त्यांच्यानंतर इतर जे होते त्यांच्या हातानं करून घेतल्या. जेवढे बी बोलतात त्यांना सांगायचं की तुम्ही पाईपलाईनचा नकाशा काढून द्या, मी इथं बसल्या जागेवर काढून देतो. प्रश्न पहिला. दुसरा प्रश्न असा आहे की मतदाराला विचारात न घेता पाणी पट्टी वाढवली. वॉटर युटिलिटी कंपनीसोबत यांनी करार केला की दर वर्षाला यांना इतकं वाढायचं आणि मतदाराला मातीत घालायचं. पाण्याचा प्रश्न. आता पाण्याचा प्रश्न जो येतो 6 दिवसाला, 8 दिवसाला, कधी 10 दिवसाला पाणी येतं. पाण्याबद्दल कोणीही ओरडलेलं नाही. माझं मत हे आहे की ज्यावेळेस तुम्ही आम्हाला पाणी द्या, आता वर्षातून तुम्ही 12-5-60च दिवस पाणी देता, त्याप्रमाणेच आमच्याकडून पैसे घेण्यात यावे. नसता पैसे कुणीही कॉर्पोरेशननं मागू नये. प्रश्न पाहिला आहे. कारण तुम्ही आम्हाला वर्षातून हे देतात, 60 दिवस पाणी देता. वर्षाचं बिल तुम्हाला कुठून द्यायचं? आज मी हे एक माझी कामगार आहे, मला 846 रुपये पेन्शन आहे. भाजपवाल्यांना, कराड साहेबांना आश्वासन दिलं, पंतप्रधानांना आश्वासन दिलं, त्याच्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला 7,500 करू. 7,500 नाही, फक्त 846 पेन्शन. याच्यामधून आम्ही नवरा बायकोनं काय खायचं, काय प्रश्न, तो प्रश्न वेगळा. हे म्हणतात मी रस्ते केले. इथं के सेक्टरमध्ये पाईपलाईन केलेली आहे, आता नवीन टाकलेली आहे, अजून कनेक्शन दिले नाही. गड्डे आहेत का रस्ता आहे? इतके माणसं पडते, 2-3 जणांचे पाय फ्रॅक्चर झाले, तो प्रश्न आहे. नंबर 2चा ह्या गार्डनचा प्रश्न आहे. आज इथं कार्यक्रम ठेवला म्हणून साफसफाई आहे. मी सकाळ संध्याकाळ येणारा माणूस. सकाळी तुमच्यापेक्षा लहान मुली आणि मुलं इथं 2-3 ठिकाणी मी मारले स्वतः. प्रेम प्रकरण त्यांचं, यांच्यासमोर बोलता येत नाही, पण वेगवेगळे प्रकारचे इथं हे होतात. त्यावेळेस तिसरी महत्त्वाची गोष्ट इथलीच की हे जे पाट्या लावलेले आता हे कुणासाठी? ते बाहेर ज्येष्ठ माणसाला कुठंही फिरायला जागा नाही, ज्येष्ठ नागरिक. कारण हे जे आहेत स्पोर्टवाले हे सगळं ताब्यात घेतात, स्केटिंगवाले ताब्यात घेतात हे वरचं फिरायचं. मग ज्येष्ठ नागरिकांनी फिरायचा कुठं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि महिला मंडळ बीकवरून फिरतं, सकाळी 5 वाजता 5:15ला येतात इथं. झाला हा एक प्रश्न आहे. रोडचे प्रश्न आहेत, पाणी कुठं साचतं आहे, काय होतं याचाही पत्ता नाही. आता ह्या आपल्या बाजूला शाळा आहेत, ह्या शाळेची पार्किंग इथं होती. तुम्ही 5 वाजता स्वतः येऊन पाहणे 4:45ला की इथं पार्किंग राहते, पुन्हा रोडवर पार्किंग आहे. मग शाळा तुम्ही खोलल्या तर तुम्ही पार्किंग स्वतःची पाहिजे का नको? स्वतःची पार्किंग नाही. हे कलर दिला, हा डुप्लिकेट कलर दिलेला आहे. तुम्हाला मी सांगतो आता 12 तुमच्या मंजूर झाल त्या कामाने, 12 कंपनीला डुप्लिकेट कलर देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर वृक्षारोपण करतात, एकही वृक्ष राहिलेला नाही. आम्ही स्वतः पाणी आणून इथे झाडायला टाकलं, बाटलीतून पाणी आणून लहान होती त्यावेळेस. हे करतात काय नेमकं? महिला सुरक्षा म्हणतात. महिला कोणत्या सुरक्षित आहे? ताईनं सांगितलं त्या ताईनं की मी तिकडं अमुक करते, तिकडं करतात तुम्ही तुमच्या भागामध्ये. इथं काय? इथं काही नाही, छेडछाड होती. अहो इथं खून झाला, हे इथं इथून वर चढाला, इथं खून झाला. स्वतः मी म्हणून फोन करा, एकाने फोन केला नाही. त्याचा गळा चिरलेला होता, पट्टी बांधली त्याला, पण कुणी दवाखान्यात यायला कुणी पुढं आलेलं नाही. इथंच आता ताजी गोष्ट आहे, काही जास्त दिवस झालेले नाहीत. मग करतात काय? माझं मत असं आहे की प्रत्येक उमेदवाराला ज्यांना तिकीट मिळेल, कोणताही पक्ष असो, मला काही देणं घेणं नाही, कोणताही पक्ष असेल, मला ज्याला आवडेल त्याला मी मतदान करणार. आता 4 करायचे, आता 4 करायचे तर 4 जणाकडं 4 जणाचे 4 जर तोंड असले तर विकास होणार कसा? हे म्हणणार मी तुमच्या भागातला नाही, ते म्हणणार मी तुमच्या भागातला नाही, ह्या म्हणणार तुम्ही आमच्या भागातले नाही. मग आम्ही जायचं कोणत्या नगरसेवकाकडे नेमकं? आता 4 नगरसेवक म्हणल्यानंतर प्रत्येकाचं काम, जे समजा आता मी आलो कोणत्याकडे जाऊ, त्यांनी काम करणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यांनी एकजुटीनं, कोणते जे ठरवले जातील त्यांनी एकजुटीनं जर काम केलं तर विकास भरपूर होईल, हे बी माझं मत आहे. असंच विकास करा. ज्यांना तिकीट मिळेल, जे निवडून येतील त्यांनी सगळ्यांनी मिळून विकास करावा, ही सगळ्यांना माझी विनंती आहे. 2 शब्द संपवतो. सर, त्यांनी आता जे मुद्दे मांडले त्यावर तुमचं काय मत? नाही, काकांनी एक प्रश्न खूप चांगले मांडले. त्यांच्या तळागाळातील त्यांच्या मनातला काही विषय होता तो मांडला आहे. पण तुम्हाला दुसरे एक विषय सांगायचा असा आहे की गेल्या 5-6 वर्षापासून निवडणूक झाली नाही, इलेक्शन झाले नाही. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या लोकांनी संघर्ष केला. आता कुठं काही गोष्टी राहिल्या असेल, त्याच्यानंतर प्रशासक म्हणून
आयुक्त होते, आम्हाला तेवढं रिस्ट्रिक्शन नव्हतं, आम्हाला तेवढं काही त्यांना अधिकार नव्हता की इथं विकास कामं करायचे, काय करायचं काय. सगळे काही महापालिकेचे अधिकारी वगैरे येऊन ठीक आहे काही प्रमाणात ते ऐकायचे की असं असं आपल्याला या स्वरूपात इथं समस्या आहेत, त्या सगळ्या काही गोष्टीच्या आहेत. पण येत्या काळामध्ये तुम्हाला निश्चित मी शब्द देतो आमच्या सगळ्या पक्षाचा, आम्ही असं म्हणत नाही आम्ही सगळे एकत्रच आहेत, आणि सगळं तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पंचवार्षिकपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या तुम्हाला दिसून येणार नाही. त्या सरांनी आता नेमकाच मुद्दा मांडला पेन्शनचा, तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, ते ज्येष्ठ आमचे शिवसैनिक आहे, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लहानचे मोठे झालेले आहे. ते जे बोलले ते योग्य बोललेले आहे, त्याच्यात काही दुमत नाही आहे. ते आम्ही जर निवडून आलो तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करू. नाही, त्यांनी एक मुद्दा मांडलेला पेन्शनचा की आम्हाला 7,500 8,000 रुपये पेन्शन देण्याची सांगण्यात आली होती आणि आम्हाला मिळत नाही. मॅडम, जेव्हा काँग्रेसचे सरकार होती तेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष होते, काँग्रेस आम्हाला 5,000 देणार होती, तर फडणवीस साहेब म्हणे 7 द्या. ती 7 बी भेटली नाही आणि 5 बी भेटली नाही आम्हाला. म्हणजे फडणवीस साहेब जेव्हा आता 10 वर्ष मुख्यमंत्री, तरी आतापर्यंत पेन्शनच्या बाबतीत काहीच बोललेली तुमचं काय मत? पेन्शनचा विषय हा म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं तसं छत्रपती संभाजीनगर हा कामगारांचा वर्ग आहे. इथलच्या खूप मिल बंद झाल्यात, कंपन्या ट्रान्सफर झाल्यात, त्याच्यानंतर इथं आवक जास्त कमी प्रमाणात झाल्यामुळं त्या सगळं काही झाल्यात. त्या काही अनावसनात ज्या कंपन्या आलेल्या आहेत, ज्या काही मिल आलेल्या आहेत, निश्चित केंद्र सरकार त्याच्यावर निश्चित धोरण निर्माण करतं आहे. मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की स्वातंत्र्य सैनिकांसाठी पेन्शन लागू केली होती, 1 नेशन 1 पेन्शन म्हणून. ते सगळ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, त्या सगळ्या काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं होणार आहेत. हा प्रश्न केवळ मी तर म्हणतो की प्रभागाचा विषय नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्र आणि राज्यभराचा देशभराचा प्रश्न आहे. लवकरच त्याला मला असं वाटतंय की केंद्र सरकार निश्चितच त्याला काहीतरी. तुम्ही स्वतःला एक समाजसेवक म्हणून हे घेतात की बाबा मी स्वतः एक समाजसेवक आहे आणि यदा कदाचित मी निवडून आलो तर नगरसेवक म्हणून काम करेल. तर हे जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचे जे प्रश्न आहेत तर ते आतापर्यंत सॉर्ट आउट करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आमच्या वयामध्ये थोडासा फरक असतो. त्यांच्या काही गोष्टी समजून घ्यायला, आमच्या काही त्यांना सांगायला आमचं थोडं फास्ट विजन असतं. याच्याकरता माझे वडील जे आहेत की माझे वडील ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे याचे कोषाध्यक्ष आहेत, सदस्य आहेत. असे यंत्यारा भागामध्ये राजभाऊच्या तिकडे भागामध्ये ना एक ज्येष्ठ नागरिकांचा 200-250 लोकांचा ग्रुप आहे. तसा आहे आम्ही इकडे एक विरंगुळा ग्रुप म्हणून त्यांचा एक तयार करणार होतं. आमच्याकडे 2-3 प्रकारचे गार्डन आहेत. इथं आमच्याकडे एक बटरफ्लाय गार्डन आहे, तिथं पण खूप लोक ज्येष्ठ नागरिक वगैरे बसतात, महिला बसतात, सगळे काही बसतात. इकडं पण एक गार्डन आहेत. आमच्या इकडं किशोरभाऊन एक ठाकरे उद्यान ते त्यांच्या कार्यकाळात झालेलं आहे, तिथं पण एक गार्डन आहे. याच्यानंतर मी तुम्हाला एक सांगतो की नवयुवक हा स्वतःसाठी लढू शकतो, स्वतःसाठी भांडू शकतो, पण वयोवृद्ध आणि महिला या स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी कोणाच तरी मदत लागते. मी तुम्हाला निश्चित सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांचा सहारा म्हणून. येणाऱ्या काळामध्ये नाही, आतापर्यंत तुम्ही काय भूमिका घेतली त्यांच्या बाबतीमध्ये? इथे मर्डर झालं जसं त्यांनी सांगितलं, तर त्याबाबत तुम्ही काय पावले उचलली? त्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो, ते मर्डर झालं आहे तर ते ज्या लेडीज राहत होत्या त्यांचे ते मिस्टर होते, ते जळगावला राहतात मुकुंदवाडीला, आणि त्या जळगावच्या होत्या. तिथं मर्डर झाल्याबद्दल तुम्हाला खोटं नाही सांगत, इथून आणि आमच्या घराचं अंतर काही जास्त मिनिटाच्या अंतरावर नाही. आम्हाला जेव्हा कळाली बातमी की असं झालं आहे, त्यावेळेला माझं कर्तव्य सगळ्यात पहिले की पोलीस प्रशासनाला इन्फॉर्म करणं. माझं कर्तव्य काही लगे पळत जाऊन तिथपर्यंत थांबणं. तोपर्यंत तुम्ही बघा, सिडको पोलीस स्टेशनला फोन लावण्यात आला होता. फोन लावल्यानंतर 108 ॲम्ब्युलन्स जे आहेत आपल्या इथलची आणि एक महानगरपालिकेचा आमच्या इथलचा दवाखाना आहेत, त्या दोघेही ॲम्ब्युलन्सला आम्ही बोलवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे एक लवकर जे आलीत आणि पोलीस प्रशासन तात्काळ आलेत. पोलीस प्रशासनाला इन्फॉर्म करेपर्यंत एक 15-20 मिनटं अर्ध्या तासाचा वेळ झाला. त्याच गोष्टीनं आमच्या इथलच्या ज्येष्ठ नागरिकांना त्याला मदत करायचा प्रयत्न केला. तर काही लोक त्या प्रकरणात कुठलं प्रकरण आहे काय प्रकरण आहे, एकच मर्डर म्हणत नाही मी, असे अनेक 2-3 इथं झालेले आहेत, मी म्हणत नाही. तुमचं काय मत? इकडं एकदा पण इकडं मर्डर झालं होतं, इकडं पाठीमागं इथे वारंवार जर मर्डर होत आहे तर तुम्ही काय केलेलं आहे? आम्ही पोलिसाला सांगतो, पोलीस येते राऊंड घेऊन मारून चालले जाते, पण ते आता नशेलखोर पोरं कधी येत्या कधी नाही काय सांगता येत नाही. पोलीस प्रशासन नाही, तुम्ही स्वतःला जर समाजसेवक म्हणून संबोधून घेता तर तुम्ही काय काम केलं? नाही, आम्ही बी त्यांना समजून देतो, काही मुलाला हाकलून देतो आम्ही. मर्डरच्या बाबतीत मर्डरच्या बाबतीत आता बरेचसे आम्ही लक्ष देतो. जर आम्हाला वाटतं बघितलं काही भांडणं होतं तर आम्ही साऱ्या मुलाला इकडून काढून देतो. जर समजा शक्यता जादा झाली तर आम्ही पोलीस स्टेशनला फोन करू. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतः त्याबाबत काही भूमिका घेतली नाही? ह्या टवाळखोरांचा सगळ्यात मोठा एक मुद्दा आहे, मला असं वाटतं तुम्ही विचारताना सांगून गेले. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर समजा वाईन शॉप आणि हॉटेल्स बारचं हब जर म्हटलं तर TV सेंटर आहेत. म्हणजे TV सेंटर भागापासून आरसूपर्यंत सगळे वाईन शॉप आहेत, सगळ्या हॉटेली सगळ्यात जास्त आहेत आणि सगळ्यात जास्त टवाळखोरांचा
मुद्दा हा इथंच उपस्थित गेला होतो. याच्यावर जर थोडेचं काही रिस्ट्रिक्शन जर आणले तर मला एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. जर इथून जर 5 किलोमीटरपर्यंत वाईन शॉप जर दारूचे अड्डे जर असेल 5 किलोमीटर, तर तिथं कोणी दजवणार पण नाही. आणि रोज जर आपल्या गल्लीतून एखादा पिणारा जर असेल तर दुसऱ्याची पण ती हिंमत होती. हा टवाळखोरांचा ग्रुप आहे, हा वेगवेगळ्या ठिकाणी फक्त स्थळ चेंज करत असतो, पण तो ग्रुप एकच आहे. आम्ही त्याला याच्यापूर्वी पण बंदोबस्त केलेला आहे आणि याच्यानंतर पण आम्ही त्याचा योग्य तऱ्हेने बंदोबस्त करू. तुम्ही जो प्रश्न विचारला ती एक विकृती आहे. हे जे मर्डर होत आहेत, जे रोज मारामाऱ्या होत आहेत, आज 14 ते 20-25 वयाचे हे जे वयोगट आहे, जे मुलं आहेत, एक बटन नावाचा प्रकार आलेला आहे. त्याच्यानंतर व्हाईटनर नावाचा प्रकार आहे. पेट्रोल असतं आपलं गाडीतलं, ते पेट्रोल काढून नशा करतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो व्हाईटनर झालं, बटन झालं, गांजा मिळतो आपल्याकडे, या गांजा. आणि त्यांनी मॅडम एकदा जो नशा केला की ते आपल्या आईवडिलांनासुद्धा ओळखू शकत नाही. ते नशेत ह्या गोष्टी करतात, हे मर्डर वगैरे जे आहे ना. तर त्यासाठी आपल्याला सर्वांना, सर्व पक्ष, मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येक पालकाची सुद्धा ही जबाबदारी आहे. सर्व पक्षी आपण जेवढे इच्छुक आहेत, ज्याला उमेदवारी भेटेल, नगरसेवक होईल न होईल तो नंतरचा विषय, पण एक माणुसकी म्हणून या जो गंभीर प्रकार आहे, जो गंभीर विषय आहे, त्याच्यासाठी आपण एक आलं पाहिजे. ही माझी एक मानसिकता आहे. या सगळ्या गोष्टी ही जे तुम्ही सांगितलं, ही प्रक्रिया सांगितली की यामुळे अशा घटना होतात, पण नेमकं तुम्ही या विकृतीला आळा घालण्यासाठी काय पावले उचललीत? मी युवा सेनेचा शहर प्रमुख होतो. मला चांगलं आठवतं, दुर्लभ कश्यप नाव ऐकलेलं असेल तुम्ही सर्वांनी. पुंडलिक नगर भागातली म्हणजे शहरातला विषय होता. मी शहर लेवलचा पदाधिकारी असल्यामुळे तिकडचा शहरचा विषय होता. पुंडलिक नगर भागामध्ये सुद्धा हाच प्रकार झाला होता. तिथं मर्डर झाला होता आणि ती दुर्लभ कश्यप म्हणून गँग होती. आजसुद्धा माझ्याकडे पेपर कटिंग आहे, तुमच्या मीडियाचे फुटेज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर तिथं 2 मर्डर झालेत आणि ज्या मर्डर झाला त्या मुलाचा, त्या मुलाची आई मध्यस्थी पडली होती. तिचंसुद्धा डोकं फोडलं त्या मुलांनी. आज ते हर्सुल कारागृहात आहे. तर CP साहेबांना आम्ही घेराव घातला. कमीत कमी 200 ते 300 पदाधिकारी. सर, तुम्ही पुंडलिक नगरचं सांगतात, मी या भागाचा विचार भाग, आम्ही प्रभाग म्हणून नाही सांगत आहे मॅडम, ही विकृती पूर्ण शहरभर आहे. इच्छुक आहेत. या प्रभागामध्ये सुद्धा जो मर्डर झाला तिथं पोलीस स्टेशनला सांगितलं, पोलीसवाले आले तर त्यांनी त्यांचा प्रकार केला. आता मर्डर करणारा पळून गेला, आम्ही त्याला पकडून मारलं तर आम्ही पण त्याच्यातच गिनती होईल ना, आम्ही पण गुन्हेगारच ठरू ना. ही प्रक्रिया पोलीस स्टेशनची आहे. मी एक घटना घडू नये यासाठी काय केलं पाहिजे उपाययोजना, मी त्याचं उत्तर देते तुम्हाला. घटना CP साहेबांना, त्या काळचे आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण युवा सेनाची टीम आम्ही CP साहेबांना भेटलो. त्यांना निवेदन दिलं. अर्धा 1 तास तिथं लवकरात लवकर त्या मुलांवर गुन्हे दाखल व्हावे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत, त्याच्यानंतर त्यांना अटक व्हावी, यासाठी आम्ही तिथं 1 तास धरणे आंदोलन केलं. त्याच्यानंतर सिडको पोलीस स्टेशन असेल, भरपूर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही माझं सोशल मीडिया अकाउंट चेक करा. मी तोंडाने सांगितल्यापेक्षा माझे सर्व कामं तिथं तुम्हाला दिसतील. सर, तुमचं काय मत आहे बाबतीत? सर, मॅम, मी सामान्य नागरिक म्हणून मला एकच प्रश्न पडतो. मी इथे आपल्या माध्यमातून सर्व राजकीय जे उमेदवार आहे, कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं, मला असं वाटतं हा प्रश्न आपण बाजूला ठेवला पाहिजे. ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे. इथे मूलभूत प्रश्न काय याच्याकडे फोकस केला पाहिजे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी का नाही केलं, त्यांनी काय नाही केलं, मला असं वाटतं हे सगळं आता बाजूला ठेवलं पाहिजे. मी प्रत्येक इथे आपल्या माध्यमातून जितके पण उमेदवार आहे सगळ्यांना विनंती आहे, निवडून तर जे आपले नागरिक आहेत ते ज्याला निवडून देणार ते तर निवडून देणारच आहे, पण आपण इथे मूलभूत जे प्रश्न आहे आपण तिथे याचं डिस्कशन केलं पाहिजे असं मला वाटतं आहे. इथे मूलभूत प्रश्न काय आहे? इथे मूलभूत प्रश्न आहे, आता सध्या तर सगळ्याला माहिती आहे, पाण्याचा प्रश्न आहे. सगळ्यात हा मूलभूत प्रश्न आपल्या संभाजीनगरचाच आहे. तो आता सगळ्याच्या माध्यमातून तो हळूहळू शॉर्ट आउट होतो आहे आणि मला असं वाटतं आहे की यांच्या माध्यमातून जे निवडून येतील त्यांच्या माध्यमातून तो क्लिअर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे जसे सागर भाऊंनी सांगितलं आहे की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर आहे, 100% आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. इथे पहिले काही भांडणं झाले तर हडको सिडकोमध्ये भांडणं हे झाले म्हणजे हा फार मोठा विषय होता, पण आता इथे मर्डर, त्याच्यानंतर चेन स्नॅचिंग, आत्ता मध्यंतरी कमीत कमी ह्याच महिन्यामध्ये आपल्या इथे कमीत कमी 7 ते 8 गाड्या चोरीला गेलेल्या कंटिन्यू, एका पाठोपाठ एक. आणि पोलिसांचं तसं सांगायला गेलं तर काही हरकत नाही आहे. हडको सिडकोमध्ये पोलिसांचं जराही वचक राहिलेलं नाही आहे. आम्ही एकदा माननीय PI साहेबाला निवेदन दिलं होतं
की सर इथे असं असं होतं आहे, पेट्रोल चोऱ्या जात आहे, त्याच्यानंतर गाड्या चोरीला जात आहे. तर संबंधित पोलीस स्टेशनचे PI आले होते. आम्हाला वाटलं ते काहीतरी इथे सुरक्षितेचं काहीतरी हे करतील बाबा, पेट्रोलिंग वाढवतील. तर त्यांनी आम्हाला एक असा जावाई शोध आपण म्हणतो तसा एक आम्हाला एक हे दिलं की तुम्ही एक काम करा सर, सगळ्यांना नागरिकांना सांगितलं की तुम्ही इथे वॉचमॅन ठेवा. आता हा हडको सिडकोचा परिसर आहे, हे काय अपार्टमेंट आहे की काही बंगलो आहे, काही रो हाऊस आहे, इथे आपण वॉचमॅन ठेवायला. तर मला वाटतं की बाकीचं सोडून आपण ह्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात भाऊंना मी एक सांगू इच्छितो की गेल्या काही वर्ष पहिले समांतर योजना आपल्याकडे आली होती. हे सगळ्या शहराला, सगळ्या, मला तर असं वाटतं जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे की समांतरचा बट्ट्याबोळ कोणी केला. वाटेवर ते झालं असेल, महापालिकेत गाय झाले असेल, त्याचा काही संबंध नाही. पण तुम्हाला एक आत्ता सगळ्यांना एक माहिती आहे की महाराष्ट्र शासनामध्ये फक्त आणि फक्त 3 महिने कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे 3 महिने राहिल्याने 1680 कोटी रुपयाची पहिली योजना, म्हणजे भारतातला की इतिहास आहे की कमी दिवसातला कॅबिनेट मंत्री 1000 कोटीच्या वरची योजना शहरासाठी मंजूर करून आणतो. कालांतराने तिला सगळं टेंडर निघलं, सगळं काही झालं, पण कालांतराने काही सत्ता चेंज झाली. त्या सत्तेच्या चेंजमध्ये पुन्हा दुसरं सरकार आलं, ती पुन्हा 2-3 वर्ष लांबवली आली आणि तिचा पुन्हा त्या योजनेचा, त्याच पैशाचा, त्याच टेंडरचा पुन्हा नारळ फोडण्यात आला, पुन्हा उद्घाटन करण्यात आलं. पुन्हा सत्ता चेंज झाली, पण ती योजना बंद न पडता हे सगळं काही 100% ते 1680 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपयात गेली. आज तुमच्या समोर दाखवू शकतो तिथे टाकी आहेत, अशा 52 टाक्या शहरामधल्या आहेत. ही जी टाकी आहेत ही त्या योजनेतली आहेत. आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करून दर महिन्याला कॅबिनेट मंत्री त्याची मिटिंग घेतात, डॉक्टर कराड साहेब घेतात, मुख्यमंत्री साहेब घेतात आणि या योजनेचा पाठपुरावा झालेला असेल. तुम्ही शहरात फिरताना मी तुम्हाला विचारू इच्छितो की 1-2 महिन्यापूर्वी की सगळीकडे पाण्याचे पाईपलाईन होते, पाईप पडलेले होते. आता ते पाईप नाही आहे, ते सगळे अंडरग्राऊंड झालेले. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला विकासाचं विजन. दुसरी गोष्ट, एक सिडको आणि टी पॉईंटचा जो रस्ता आहे तो 80 कोटी रुपये देऊन तो पण मंजूर झालेला आणि काम पण चालू झालेलं आहे. मॅम, सरांनी आता समांतर योजनेचा जो काही प्रकल्प आहे तो सांगितला, त्याबाबत तुमची काय भूमिका? उद्धव साहेबांनी 1680 कोटींची योजना आणलेली आहे. ही उद्धव सावे सरांनी आणलेली ती बीजेपीच्या काळात झाडले, बीजेपीने आणलेली ती योजना आणि यांच्या काळात उभाठाणी योजना आणलेली नाही. 1680 कोटीची समांतर योजना उद्धव साहेबांनी आणलेली आहे. ही सर्वांना माहिती, मुख्यमंत्री असताना त्यांनी ही आणलेली आहे. नाही ताई, ही उद्धव साहेबांनी आणलेली 1680 कोटीची 2700 कोटीपर्यंत ही भाजप सरकारने नेलेली आहे. आमच्या काळामध्ये हे असं कुठलंही झालेलं नाही. 1680 कोटीची योजना उद्धव साहेबांनी आणलेली नाही. उद्धव साहेबांनी ही योजना आणलेली नाही. सहीचं पत्र आहेत, मी पण प्रशासनात काम केलेलं आहे, माझं त्याचं पत्र आहे. ते सावे साहेबांनी ती समांतरची 700 कोटीची होती, मी मान्य करतो ना. आता 1680 कोटी उद्धव, मला काय म्हणायचंय, उद्धव साहेबांनी आणो की सावे साहेबांनी आणो, आपल्या संभाजीनगरला आली काम करणाऱ्याला श्रेयाचा मुद्दा बाजूला ठेवा, श्रेयाचा मुद्दा बाजूला ठेवा. आपल्या शहरासाठी आलेली आहे ना ती. मग माझं एक मत आहे, बरं ठीक आहे, 700 कोटी रुपयाची समांतरची 700 कोटीची योजना होती, ती कुठे आहे? ऐका ना, मुख्यमंत्री उद्धव साहेब मुख्यमंत्री एक सेकंड 54 टाक्या उद्धव ठाकरेंनी मंजूर केलेल्या आहेत. मुख्यमंत्री असताना ठाकरे साहेबांना 54 टाक्या मंजूर केल्यात आणि आता ते बांधकाम चालू आहे, अजून ते बांधकाम रेंगाळलेलंच आहे. 54 टाक्या उद्धव ठाकरे साहेब. बरं ठीक आहे, सगळ्यांचं झालं. जो तो ज्याच्या त्याच्या नेत्याचं नाव घेतोय. माझं तर एक प्रामाणिक मत आहे, कोणत्या नेत्याने आणलं, कोणी आणलं, त्या साहेबाला मोठं करण्यापेक्षा काम कोणी केलं हे महत्वाचं आहे. काम केलं त्याला मोठं करणं गरजेचं आहे. काम करणं महत्वाचं आहे. संभाजीनगरमध्ये एक नाही बोलत आहे. शहरामध्ये एकमेव मंत्री होता, त्या माणसाने 3 महिन्यामध्ये त्याचा कागदपणे लागलं तर ज्यांना माझ्यासोबत डिबेट करायची त्या गोष्टीत, कारण की त्या प्रक्रियेत मी स्वतः होतो. हे माझ्याकडे सगळे सावे साहेबांनी योजना आणलेली उद्धव काळाच्या काळामध्ये. मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो यांनी संभाजीनगरसाठी. परंतु माझा एक प्रश्न असा पण आहे की आता सध्याला महानगरपालिकेला 852 कोटीचं कर्ज घ्यावं लागलं. त्याचा हप्ता म्हणून महापालिका पैसे भेटते.
हे मला एक म्हणायचं आहे, जी 852 कोटी रुपये 852 कोटीचं जे कर्ज घेतलंय महापालिकेनं, ते कर्ज फेडण्याचं आहे महापालिकेला. ते 800 कोटी रुपये भरायचे महापालिकेला ते टॅक्स स्वरूपात जो पैसा येतोय तो भरावा लागतोय. त्याच्या बदल्यात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत नाहीये. मला हेच वाटतंय, ही जे 852 महानगरपालिका हे एक मिनिट मी माननीय सन्मान्यांना सांगतो, हे शासनाने ते कर्ज मी माननीय सन्मान्यांना ते सांगतो की जे आपली महानगरपालिका ही क आणि ड च्या प्रभागामध्ये येते. साहेबांचे माननीय वित्तमंत्री आहेत, त्यांनी दरवर्षाचं बजेट जर रेग्युलर जर दिलं महापालिकेला त्यांचं ठरलेलं तर पगार लांबणार नाही. हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. दुसऱ्यांदा बांधली ती एक टाकी पाडत्या डबल बांधली जाते. मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे महापालिकेनं 852 कोटीचं कर्ज घेतलंय, आपल्या महापालिकेच्या मोठमोठ्या इमारती बँकेकडे तारण ठेवल्यात. प्रशासनाला माझी हीच विनंती की सर्व, मी शहराच्या वतीनं सांगतोय, मी कोणा पक्षाच्या वतीनं बोलत नाहीये किंवा मी हे म्हणत नाही आमचे जरी साहेब अर्थमंत्री असले तरी हे सर्व सोबतीलाच आहेत, हे सर्व सोबतीला आहेत वरती. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, हे 852 कोटी जे आहेत तेही शासनानं देऊन महापालिका कर्जमुक्त करावी, एवढीच माझी विनंती. योजनेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की जे पहिले 800-900 कोटी रुपये जो एक हिस्सा असतो महानगरपालिकेचा भरायचा, तो पण माननीय फडणवीस साहेबांनी फक्त 1 रुपया घेतला आणि तो 1 रुपया पण रीतसर त्यांच्या अकाउंटला टाकून बाकीचे 900 कोटी रुपये या योजनेसाठी माफ केलेले आहेत. त्याच्याकरता कोणत्याही नागरिकाला भार पडणार. मला असं वाटतं प्रभागावर चर्चा केलेली बेटर राहील. हा शहराचा विषय, पाणी हा शहराचा आहे. आणि हा गंभीर विषय आहे मॅडम. महत्वाचा आहे, पण प्रभागामध्ये भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. भटके कुत्रे महिलांना मुलांना चावत सगळी चर्चा एकाच गोष्टीवर होऊ लागली, एकाच साहेबाचं नाव निघू लागलं, दुसऱ्या साहेबाचं नाव निघलं. अहो पाणी आलंच नाही अजून. पाणी आलं का मला सांगा, मी मान्य करतो ना, पाणी आल्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू. आता हे स्थानिक प्रश्न जो आहे ना, मूलभूत गरजा, त्याच्यावर प्रश्न घ्या. अहो मॅडम, हे एवढे आपले पक्ष शिरे घेऊन राहिले, आपण आपलेच भांडतोय. अतुल साळवेनं काही त्याची शेती इकली नाही. साळवे साहेबांनी काही शेती इकून ते सामंतरला काही पैसे दिले नाही. हे आमचं टॅक्सचा पैसा आहे हा, आणि ते आणखीन आले पण नाही. आणि मागा तरी फडणवीस साहेब येऊन गेले की 3 दिवसाला इथल्या साहेबाला आलते की 3 दिवसाला पाणी देऊ म्हणे. साळवे साहेबाची मिटिंगला आलती, याला प्रचारला आलते. आता ओके सर, जी 800 कोटीची योजना जी आहे ती भाजप सरकारने रद्द केली म्हटलं जातं, त्यावर तुमचं काय मत? रद्द केल्यापेक्षा मॅडम मला आता कोणावर टीका नाही करायची, पण सत्यस्थिती मी सांगतो. 800 कोटीची योजना आज 2900 कोटीवर गेली का? 2760. समांतर विषय वेगळा. कंपनीचं नाव चेंज केलं आणि योजना चेंज होत नसती. भाऊ मला लक्षात घ्या. अरे नाही तो अन्न नाही ताई, तुम्ही एक लक्षात घ्या. 2 पार्ट खालचा मजला बांधून तुम्ही जे बोलले आता बघा भाऊ, ते मी एक तुम्हाला मिनिट त्याच्यात मी सांगू सांगतो. शकतो. हे 800 कोटीचे माफ केले तर मी सत्य बोलणारा माणूस आहे. सत्तेत असो किंवा मित्रपक्ष असो, मी सत्य बोलतो. माफ नाही केलेले, कर्जरूपी दिलेले महानगरपालिकेला. हे जे बोलले 1 रुपया घेतले, माफ नाही केलेले, कर्जरूपी दिले. जे खोटं बोलून लोकांना दिशाभूल करण्यापेक्षा सत्य बोलून लोकांना सत्य जी स्थिती आहे ती लोकांसमोर आणणे हे माझं काम आहे. माफ नाही केलेले, कर्जरूपी आपल्या सरकारने दिलेले, हे लक्षात ठेवा तुम्ही. झालं. माझं वैयक्तिक मत आहे की थोडं काय माहिती का, आपण प्रभागाचं किंवा लोकांना खूप प्रश्नांचे उत्तर द्यायचे. हे देताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अभ्यास करणं. मी आतापर्यंत कुठल्याही विषयात बोललो नाही. तुम्ही मला महिलांच्या ह्याच्यात बोललो, मला त्यात नाही. पाण्याच्या बाबतीत तुम्ही जर म्हटलं असेल तर पहिल्या दिवशीच्या फाईलपासून मी शेवटपर्यंत ती योजना मंजूर आहे. जे पहिले 800 कोटीची समांतर गेल्या काळात होती ती संपुष्टात आलेली आहे. सरकारने तिला काही पैसे दिले होते, महानगरपालिकेने ती रेंगाळत गेले, ते पैसे वापस गेले. नंतरच्या काळामध्ये जी योजना आलेली आहेत तात्कालीन सरकारने, म्हणजे आत्ताच्या सरकारने, आता तुम्ही तर म्हणणं चालेल की कोणाचं वैयक्तिक नाव घ्या, सगळ्यांनी मदत केली. पण त्या फायलीच्या पाठीमागं मी एक दुवा होतो. हे काका पण 2 वेळेस माझ्यासोबत आले होते. मी म्हणत नाही ते कोणी केले, कोणी शहराच्या विकासासाठी केले, सगळ्यांचं सहकार्य आहे. याच्यामध्ये सगळे लोकप्रतिनिधी, सगळे जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा बैठक होती शहराच्या विकासाच्या संदर्भात, तर तिथं शिवसेना, राष्ट्रवादीचे जे लोकप्रतिनिधी असतात सगळे येतात. हे सगळं काही केलं हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या युतीच्या सरकारनेच योजना ही शहरासाठी आणलेली आहेत. आणि सध्याच्या परिस्थितीला मी तुम्हाला आश्वासित करू शकतो, तुम्ही पण बघू शकतात की पाण्याची टाकी झालेल्या आहेत, सगळ्या टाक्या झालेल्या आहेत. पाणी जोडायला थोडा टाईम आहे. 4 TMC पाणी 1 महिन्यापूर्वी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यांनी जनतेसाठी दिलेले आहेत. काही प्रमाणात भाग टप्पेवारी वाढणार होता, तो पण कमी झालेला आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला सांगू शकतो कोणतीही गोष्टीला थोडा योग्य टाईम लागतो, त्या टाईमात. मॅडम तुमचं काय मत आहे या बाबतीत की जी 800 कोटी होती ती माफ झाली की नाही सरकारकडनं? जे बोलले जाते. जसं की सरांनी सांगितलं, माफ झालेले नाही आहे ते कर्जरूपी जे दिलेले. माझं एक प्रामाणिक मत आहे, आपण त्याच गोष्टीवर परत चर्चा करतोय. आज इथून सगळे जे निवडून येणार आहे किंवा जे प्रतिनिधित्व करताय, तर सभागृहामध्ये गेल्यावर त्या गोष्टीवर तुम्ही तिथं भांडा आणि ती योजना आपल्या शहरामध्ये आणा, आपल्या प्रभागामध्ये आणा, तेव्हा त्या लोकांना त्याचा फायदा होणार. इथं भांडण्यापेक्षा सभागृहामध्ये भांडून जर ती योजना इथं आणली तर त्याचा फायदा होणार आहे. नगरसेवक किती अलर्ट आहे, त्याला आपल्या पक्षाबद्दल किंवा स्थानिक पातळीवर किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण चर्चा करू. बरोबर आहे ना, पण मग सर तुम्ही काय सांगणार कशासाठी सांगितलं? मी स्पष्ट प्रामाणिक बोलणारा माणूस. मी पक्षात कुठलेही असो, युतीत असो किंवा कुठले असो, जे सत्य आहे ते सत्य लोकांसमोर गेलं पाहिजे. आपल्याला लोकांना ही योजनाचं नाव असेल, योजना कॉन्ट्रॅक्टर कोण असेल, याच्याशी काही देणं घेणं नाही. रोज पाणी कसं येईल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. यांचा असेल, माझा असेल, यांचा असेल. सर्वांचा हाच मुद्दा आहे. रोज आश्वासन तर देऊ शकत नाही रोज पाणी येईल, परंतु एक दिवस आड तरी मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न करू. आणि 600 स्क्वेअर मीटरच्या आत जसं मुंबई पॅटर्न चालू आहे की त्यांना टॅक्स माफ करायचा, तो एक मुद्दा शासनाशी भांडून तो मुद्दा आपण मंजूर करून घेऊ. आणि दुसरा, ज्या लोकांनी बिना परवानगी महापालिकेचे घरं बांधलेत, शाळेजवळ नसताना इथं शाळेच्या ग्राउंडवरती पार्किंग, इथं बघा तुम्ही मुलांना कसं इथून घेऊन जाण्यात येतं आहे. शाळेवाल्यांनी पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे. फक्त शाळा ही नावाला आणि फीस लुबाडण्यासाठी नसते. तुम्ही शाळा प्रशासनाला हा जाब विचारला पाहिजे. तुम्ही तिकडे कॅमेरा फिरवा, तुम्हाला दिसेलच. हे ग्राउंड आहे का शाळेची पार्किंग आहे? शाळेचे वाहनं इथं येऊन उभा राहणार नाहीत, कारण इथलं नगरसेवक जे कोणी 4 होतील ते सगळे एकमताने हे सगळ्याच्यावर विचार विनिमय करतील आणि हे काम व्यवस्थित करतील. मी पूनम पाटील, मी विद्यापीठामध्ये आदिसभा सदस्य, सिनेट आहे आणि 4 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते तिथे. त्यामुळे मला कामाचा अनुभवही चांगला आहे आणि एक सुशिक्षित आणि तरुण उमेदवार आहे मी, जे की आता लोकांना पाहिजे. जसं की शिक्षणाच्या बाबतीत झालं, माझं MMCJ झाले, BSc झाले, MPhil झालं आणि मी PhD पण आहे. तर मी जे काम करणार आहे ते अभ्यासपूर्वकच करणार आहे. आणि एक तरुण असल्यामुळं आज तरुणाईचे प्रश्न झाले, ज्येष्ठांचे प्रश्न झाले, हे मांडण्याचं जे आहे तर त्याचाही मला अनुभव आहे. प्रभागामध्ये माझे वडील असतील, माझे पती असतील, माझा भाऊ असेल, यांचं वर्षानुवर्ष काम चालू आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं नागरिकांनी, एक तरुण पिढी आणि एक उच्च शिक्षित म्हणून जर मला प्रतिनिधित्व करण्याची संधी सभागृहामध्ये दिली, जसं की मी विद्यापीठामध्ये भांडते तसं मी ह्या सभागृहामध्ये भांडूनही माझ्या प्रभागाचा विकास करेल, असा मी सर्व माझ्या प्रभागवासियांना शब्द देते. आणि ज्या की समस्या असतील, सगळ्यात मेन नशामुक्त आमचं जे काय आम्ही पॉम्पलेट आज घरोघरी वाटतोय, तर त्याच्यामध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहे. रस्त्याचा मुद्दा आहे. ठीक आहे, तुम्ही आज जिथे उभे आहे तुम्ही ह्या फक्त एरियाचा विचार करताय. बाजूला जर गेलं प्रभागामध्ये, जिथली मी रहिवासी आहे, जिथं माझा जन्म झाला, भारत माता नगर असेल, छत्रपती नगर असेल, तुम्ही एकदा तिथे चक्कर मारा. अजिबात रोड चांगले नाही आहे तिथे. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न तो शहराचाच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आता बोलण्यात अर्थ नाही आहे. लाईटचा प्रश्न आहे, 2 ठिकाणच्या लाईट चालू आहे तर 4 ठिकाणचे बंद आहे. त्याच्यानंतर ड्रेनेजचा प्रश्न आहे, ड्रेनेजची पाईपलाईन आणि ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची पाईपलाईन हे बाजूबाजूला झाल्यामुळं जवळपास जे 40 मिनिट पाणी येतं त्याच्यामध्ये तर 20 मिनिट पाणी ड्रेनेजचंच येतं आहे लोकांना त्या भागातील याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे सुरक्षेचा प्रश्न झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्याकडनं जे होईल त्या सुरक्षा तर देतोच आहे. आणि थोडंसं इथल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा थोडं साईडचा आपल्या प्रभागाच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. सर बोला. विषय सांगा ना. उपलब्धी काय काय म्हणजे आमच्या कामाची का? तुमच्या कामाची, केलेल्या कामाची ना? कामांची. बरं, इथे 2010मध्ये सर्वप्रथम या वॉर्ड होता. वॉर्डमध्ये निवडून आल्याच्या नंतर जे प्रामुख्याने एक विषय चालला गुंडगिरीच्या संदर्भामध्ये, तो बंद करण्याचं सगळ्यात पहिलं काम अगर केलं असेल तर ते मीच केलं ह्या वॉर्डामध्ये. त्याच्यानंतर त्या काही मूलभूत काही जे अगोदरचे नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं, पण त्याच्यानंतरही जे काही थोडेफार राहिलेले होते, रस्ते असतील, काही ड्रेनेजच्या संदर्भात असतील, ते प्रश्न मिटवले. त्याच्यानंतर 2015ला ह्याच प्रभागामध्ये वानखेडे नगरमध्ये, होनाजी नगरमध्ये मी नगरसेवक होतो. तिथली दुर्दशा अशी असते, मी तिथे राहतो
तिथे मी 2016पर्यंत विहिरीचं पाणी पिणं म्हणजे जारचं पाणी पित होतं आणि वापरण्याचं पाणी विहिरीचं होतं. तिथं जवळजवळ 80% भागामध्ये पाणी पुरवठा लाईनसुद्धा नव्हती, ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, रस्ते तर नव्हते तिथे. 2015 ते 2020च्या दरम्यान सगळ्यात पहिले मी वॉटर लाईन टाकली, संपूर्ण वॉर्डात टाकली. त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन टाकली आणि त्याच्यानंतर आता रस्त्यांचे कामं जवळजवळ 90% रस्त्यांचे कामं झालेले आहे. त्याच्यामध्ये एक महमूदपुरा असेल, मुझफ्फरनगर असेल, वानखेडे नगर असेल, गणेश नगर असेल, इथं पाणी नव्हतं. तिथं आम्ही पाण्याची व्यवस्था केली. होनाजी नगर, सारा वैभव आणि एक एकता नगरचा छोटा भाग आहे, तो तिथे पाण्याची लाईन टाकलेली आहे. रस्ते झाले, ड्रेनेज झाले. फक्त तिकडून शहरात येणारं पाणी कमी असल्यामुळे तो एक 10% भाग राहिलेला आहे. येणाऱ्या मार्चच्या अगोदर त्याचीसुद्धा पाणी पुरवठा योजना चालू पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे, फक्त आपण चालू करतो आहे. ताठे सरांचं म्हणणं आहे का इथे अजूनही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत जे बटन त्यावेळेस 2005 मी 2015पर्यंत मी होतो, तोपर्यंत ती तुकारी सगळी बंद केलेली होती मी. पण 15च्या नंतर ठीक आहे, प्रत्येक नगरसेवकाचे काम करण्याची कर्तव्य नव्हतं, कर्तव्य होतं, पण जिथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी कसं असतं, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. माझी वेगळी होती, ताटे साहेबांची वेगळी होती, जे काही नगरसेवक होते त्यांची वेगळी होती. आम्ही लहानपणापासूनच भांडणातून त्याच्यातूनच मोठे झालेलो आहे. त्याच्यामुळे कोणी सगळे शस्त्र हातात घेऊ शकत नव्हते. आम्ही घेतले, आम्ही फटके दिले. आम्हाला पोलिसांची गरज पडली नाही. जिथं गरज पडली तिथं आम्ही केलं. याच्यानंतरही तुम्हाला सांगतो 16 तारखेच्या नंतर जिथं प्रशासनाची गरज पडेल तिथंच पडेल, नाही तर आम्ही स्वतः हातात हे घेऊन पोरांना ठीक करायची आम्हाला व्यवस्था माहिती. मी भाऊसाहेब ताठे 2000मध्ये मी निवडून आलो होतो इथं. आजच्या 25 वर्षापूर्वी मी भागात निवडून आलो होतो. 2025, 2005 आणि 2000मध्ये म्हणजे 10 वर्ष मी नगरसेवक होतो. त्यामध्ये ह्या भागात काहीच विकास नव्हता. पहिला या तुरळक काम होतं, फक्त या भागात डिपी नव्हत्या. 7 डिप्या मी या भागात आणून लावल्या. 6 डिप्या लाईट, सकाळी 4 वाजता लाईट जायची. नंतर मी या भागात ग्राउंड केले, लाईट लावले, ड्रेन लाईन टाकल्या, पाण्याच्या लाईन टाकल्या. पूर्ण विकास मी 2003ला स्टँडिंग कमिटी चेअरमन झाल्यानंतर अनेक या भागात विकासाचे कामे केले. त्यामध्ये हे ग्राउंड केलं. ही शाळा, ही जागा 2.5 एकर जागा आहे. ही 2.5 एकर जागा या शाळेनं बळकली होती. या शाळेच्या घशातून मी ही जागा काढली आणि या ठिकाणी मी ग्राउंड बनवलं. इथं जॉगिंग ट्रॅक केला, स्टेकिंग ट्रॅक केला, मध्ये बॅडमिंटन केलं, मध्ये लोकांना फिरण्याला पूर्ण शो केला. आणि हे इथं आता कमीत कमी 5000 लोक दररोजचे फिरतात. इथं सकाळी 4 वाजेपासून संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत 5000 लोक फिरतात. असं मी उपलब्धी करून दिली. या बाजूलाही पाण्यात टाकी आणली. इकडं पुन्हा हरसिद्धीमध्ये पाण्याची टाकी आणल्या. हरसिद्धी पाण्या टाकी म्हणून ऑडिटरमध्ये ती टाकी मी 2000मध्ये मी नगरसेवक झाल्यानंतर तयार करून ह्या लोकांना पाणी या टाकीद्वारे पाणी येतं आजकाल. आणि ह्या भागामध्ये पूर्ण लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, पूर्ण पाणी नव्हतं. पाणीतल्या गड्ड्यात पाणी भरत 2000मध्ये कमरेतल्या गड्ड्यात लोक पाणी भरत होते. त्या सर्व लोकांना मी पाणी दिलं. कारण की एकही काम इथं झालेलं नव्हतं पहिलं अगोदर. सारे ग्राउंड मी व्यवस्थित केले, त्याच्या गट्टू बसवले, 40 बोर दिले. प्रत्येक चौकात बोर टाकला. कोणाला कॉलनी जाऊन विचारा हा बोर कोणा केलेला म्हणा, प्रत्येक चौकात जाऊन विचारा. मी 40 बोर दिले. बोरद्वारे लोकांना काही बोरद्वारे पाणी घ्यायचे, काही इकून पाणी घ्यायचे लोक. प्रत्येक चौकात 3 शेट लावले, लाईट लावून दिले. 3 हायमास केले. एकीकडे हायमास लावला आपला टी पॉईंटला, एका शॉपिंग सेंटर हायमास लावला. आणि आम्ही टी सेंटर हायमास मी स्वतः त्याला सूचक होतो, तिला सुद्धा हायमास मी लावला. सर तुम्ही काय सांगा? तुम्हाला माझं बोलत बाकी राहिलं. हां, तर याच्यामध्ये परत आणखीन मी शिडकोसमोर उपस्थित होतो. हा भाग शिडकोमध्ये होता. शिडकोमध्ये असताना मी शिडकोसमोर उपोषण केलं. त्याच्यामध्ये उपोषण करून शिडको नाट्यगृह जे संत तुकाराम नाट्यगृह आहे त्याच्यासाठी उपोषण केलं. मी कोर्टात गेलो. कोर्टात जो मारला पार्ले साहेब जज होते त्या टायमाला, त्यांच्याकडून निकाल घेतला. आणि मी हे नाट्यगृह मी सभापती असताना, स्टँडिंग कमिटीच्या असताना 50 लाख रुपये ठेवले. स्वतः 50 लाख रुपये ठेवून या भागाचा विकास केला.
या भागाचा पूर्ण विकास केला. ते नाट्यगृह आणलं, शिवाजी महाराज संभाजी महाराज पुतळा आणला, ताठे मंगल कार्यालय हे माझ्या वडिलाच्या नावाचं मी ताठे मंगल कार्यालय आणलं. मला अभिमानाने सांगतो, इथं परत मी इथं दवाखाना आणला शरद भाऊ कुलकर्णी नावाचा. इथं दवाखाना सुरू केला. तो 24 घंटे रक्त, लघवी, ऑपरेशन, डिलेवरी, सोनोग्राफी सर्व त्या दवाखान्यात उपलब्ध होतं. 3 डॉक्टर होते, कमीच 300 ते 400 OPD चालत होती. असे अनेक कामे मी भागात केलेले, कारण की या भागात पहिला विकास अजिबात विकास नव्हता. पूर्ण केला मी, केला सगळा विकास. मी म्हणते म्हणजे जनतेमुळं केला, मला जनते निवडून दिलं म्हणून मी केला. आणि हा जनतेचं काम आहे, माझं काम नाही. मी फक्त नाममंत्र पुढं झालेलो आहे, मला जनतेनं पुढं केलेलं आहे. मी किशोर नागरे, माजी सभागृह नेता, या नाकरा हडको इथे राहतो. मी 2010ला प्रथम नगरसेवक झालो. 2015ला माझी पत्नी झाली आणि आता मध्ये कोरोना काळ. आपल्या हडको हा जो प्रभाग क्रमांक 2 आहे, इथं मॅक्झिमम ज्या त्या नगरसेवकनं ज्या परीनं काम करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये मला प्रामुख्यानं सांगायला हरकत नाही की जे सिडकोला पूर्वी ऑफिस होतं, हडको सिडकोच्या सर्व नागरिकांना सिडकोला जावं लागत होतं. पाणी बिल भरा, टॅक्स भरा, जन्म प्रमाणपत्र काढा, मृत्यू प्रमाणपत्र काढा, विवाह प्रमाणपत्र काढा, ह्या सगळ्यासाठी तिथं जावं लागतं. परंतु 2017पासून ते ऑफिस आम्ही इथे या नाकरामध्ये घेऊन आलेलो आहे. दुसरं महत्त्वाचं काम जे होतं, शहरामध्ये फक्त 6 CBSE शाळा आहे. त्याच्यापैकी एक CBSE शाळा जी पण चांगली, जिच्यामध्ये आज 500 विद्यार्थी शिकत आहेत, ती शाळा या नाकरामध्ये सुरू केलेली आहे. तसेच तिसरं काम, ज्या शहरामध्ये अनेक भाजीमंड्या आहे, त्यातली एक भाजीमंडी जी आहे अत्यंत महत्त्वाची, इथे या नाकरामध्ये भाजीमंडी तयार केलेली आहे. 140 तिथं कामगारांना रोजगार मिळणार आहे. रोजगार म्हणजे अशा माध्यमातून त्या भाजीमंडीचे जे ओटे आहेत ते महानगरपालिकेने बांधून देण्यात आलेले आहेत. त्याचं काम जवळपास 70% पर्यंत पूर्ण झालेलं आहे. एक 2-3 महिन्यामध्ये त्याचं आचारसंहिता झाल्यानंतर आपण ते वटे वाटप मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच शहरातलं सगळ्यात मोठं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे महानगरपालिकेचं आपण इथं या नाकरामध्ये आणलेलं आहे, त्याच्यामध्ये 24 तास सुविधा राहणार आहे. ICUचे पण बेड आहे आणि इतर देखील असे एकूण 60 बेडचं ते हॉस्पिटल आहे. तिथे सर्व सुविधा राहणार आहे. दाताची ट्रीटमेंट असेल, डोळ्याची असेल, CT स्कॅन असेल, MRI असेल, या सगळ्या ट्रीटमेंट अगदी 10 रुपयामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे हे जे प्रामुख्यानं झालेले कामं, बाजूला तिथे या नाकरामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये आपण 3 ट्रॅक केलेले आहे. पावसाळ्यामध्ये पाय निष्ठू नये म्हणून आपण एक ट्रॅक बनवलेला वेगळा, ज्याच्यामध्ये आपण जी घरी फरशी लावतो, जिन्याला पाय निष्ठू नये म्हणून, ती फरशीचा एक ट्रॅक केलेला आहे. दुसरं, काही नागरिकांना गुडघे दुखायचा त्रास असल्यामुळं आपण लाल मातीचा पण ट्रॅक तिथे केलेला आहे. शहरामध्ये लाल मातीचा ट्रॅक कुठंच नाही, तो पण आपण केलेला आहे. आणि दुसरा असा एक पेवर ब्लॉकचा ट्रॅक केलेला आहे. असे 3 ट्रॅक आणि 2 ओपन जिम असलेले ते बाळासाहेब ठाकरे उद्यान एक अप्रतिम आहे. हजारो लहान बालक, ज्येष्ठ नागरिक तिथे फिरतात. तसेच ज्या काही शासनाच्या योजना असतील, श्रावणबाळ योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या पगाराचे असतील, राजीव गांधीच्या योजना असतील, घरकुल भांडे असतील, उज्ज्वला गॅसच्या असतील, या सगळ्या योजना, इवन उत्पन्न रहिवासी काढून देणं असेल, याच्यासोबत ज्या सगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना देखील आपण पूर्णपणे 100% माझ्या ऑफिसमध्ये 2 मुलं ठेवलेले आहेत आणि ते अनेक वर्षापासून तिथं आपण सगळ्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देतो. आणि जे आणखीन मॅक्झिमम ओपन स्पेस असतील, कुठलाही ओपन स्पेस तुम्हाला खराब दिसणार नाही. आमच्या जर प्रभागामध्ये तुम्ही गेलात, रोड झालेले. आणि मी शहराच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की हे शहर एक चांगलं शहर आहे आणि या शहरामध्ये संपूर्ण रोड आज मॅक्झिमम रोड सगळे चांगले झालेले आहेत. LED लाईट 99% सुरू आहेत. पाण्याची विषयाबद्दल जरी आपण बोललो तर तो एक फक्त मोठा प्रश्न आहे. आणि पूर्ण शहरामध्ये कचऱ्याची गाडी 365 दिवस दररोज येते. त्याच्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आहे, हे सगळे पूर्ण झालेले आहे. आणि आपल्या शहरासाठी अजून भविष्यामध्ये ज्या MIDC जुन्या होत्या, वाळूज आणि चिकलठाणा, याची आता वाढ होत चाललेली आहे. शेंद्रा MIDC झाली आणि त्याच्यामध्ये आता DMIC आल्यामुळं जे आपलं शहर झपाट्यानं अगदी वाढणार आहे, याच्यामध्ये कोणाही तीळ मात्र शंका मानू शकत नाही. म्हणून मी सांगतो, हे शहर अत्यंत चांगलं, व्यवस्थित आहे आणि या शहराचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. माझं नाव सागर विशाल खरगे. शिवसेनेचा शहर प्रमुख असताना मी गेले 18 वर्षापासून लोकांची सेवा करतो आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामध्ये आता कोरोना काळात केलेली मदत असेल, हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराविरोधात केलेलं आंदोलन असेल, प्रोझोनच्या पार्किंगच्या विरोधात उठवलेला आवाज असेल, त्यानंतर इंडोवर्ल्ड हॉस्पिटलमध्ये महिलेचा जो मृत्यू झाला होता त्या विरुद्ध आंदोलन असेल. म्हणजे अशा कमीत कमी मॅडम मला सांगायला अभिमान आहे की माझ्यावर 14 ते 15 केसेस आहे
आणि त्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी असेल, लोकांच्या न्याय हक्कासाठी असेल, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी असेल, यांच्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणून मी अभिमानाने सांगतो. आणि माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आहे, पण संविधानिक पद नसताना मी इतके कामं केलेले आहेत. आणि आता जे मान्यवरांनी सांगितलं की मी हे काम केलं, मी ते काम केलं, मला सर्व मायबाप जनतेने जर का संधी दिली प्रभाग 2मधून, तर यांचे जे कामं अधुरे राहिले आहेत ते मी पूर्ण करण्याचा तुम्हाला शब्द देतो. मी ज्योती पवार, हडको मंडळ अध्यक्ष. मी जर नगरसेवक झाले तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे राहतील. कारण महिलांचा प्रश्न आहे, मुलांचा प्रश्न आहे, आता तुम्ही इथलं पार्किंग गाड्या लावलेलं ते दाखवलं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहे. मी जर नगरसेवक झाले ते पूर्ण बंद राहणार. दामिनी प्रत्येक गल्लीबोळीत फिरणार आहे, मुलींचे प्रश्न सॉल्व करणार आहे. जे गुंडगिरी वाढलेली, पोलिसांची गाडी सगळीकडे फिरणार आहे, जे पेट्रोल चोरी होतं आहे, अमुक बरेच लोकांनी प्रश्न त्यांचे मांडलेत, हे सगळं बंद होणार आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या काळात ज्या काय टाक्या बांधल्या त्या सगळ्या कोरड्या होत्या. आमच्या काळात आता ह्या सर्व टाक्या भरल्या जाणार आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम 2 महिन्यात क्लिअर होणार आहे. सगळ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. आणि ते पाणी रोज नाही येणार हो, 2 ते 3 दिवसांना आम्ही प्रत्येकाला पाणी देण्याचा विचार करणार आहोत. मी कल्पना राजेश त्रिभुवन, प्रभाग 2मधून SC महिलांसाठी मी प्रयत्न करत आहे. मी या वॉर्डामध्ये याच्यामध्ये मी खूप प्रयत्न केले. मी बूथवर पण काम केलेलं आहे. मी प्रत्येकाच्या घरात जाऊन सगळ्यांच्या ज्या महिला असतील, जे मतदार आहेत आत्ताचे, त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम ते सगळं जाणून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्याच्यावरच मी काम करणार आहे. खास करून महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत, जसं बचत गट आहे किंवा यांनी पाण्याचं बोललं, आता पाण्याचं तर सगळीकडेच चालू आहे. आणि जेव्हा सरकार येणार आहे तेव्हा निश्चितच पाणी 2 दिवस आड येणार म्हणजे येणार, हा आमचा शब्द आहे. आणि पाणी, नळ, रस्ते, लाईट ह्या मूलभूत गरजा आहेत. याच्या व्यतिरिक्त पण वार्डामध्ये ज्या काही प्रभागामध्ये ज्या काही प्रॉब्लेम होतील, महिलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, त्यांच्या संरक्षणासाठी आहे, तर याच्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आणि आमची महिला बचत गट आहे, तर प्रत्येकीच्या हाताला काम देणार आम्ही आहे. आणि काम देऊन ज्या महिला उद्योग करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही टाऊन हॉलमध्ये आता चालू पण आहे प्रशासनाकडनं, तर त्यांना तिथे आम्ही काय म्हणू आपण, ट्रेनिंग चालू आहे त्याचं. आणि त्यांना आम्ही त्यांना तिथे रोजगार तिथे देणार आहोत आम्ही. मला हे सांगायचं आहे, हे ग्राउंड जेव्हा नव्हतं ना, इथं पूर्ण जंगल होतं. दादा जे बोलले ते खरंच खूप जंगल होतं इथं. मी सुरुवातीला इथंच राहायची, मला माहिती आहे. इथं म्हणजे येण्या जाण्याचं, लोक इथून येणं जाणं, म्हणजे इथं पूर्ण कचरा पडायचा. हे जे काम केलं आहे ना, तर दादांनीच केलं आहे, तिकडंही केलं आहे, ताठे साहेबांनीच केलं आहे. आणि त्यांनी कोणतंही पद नसताना माणुसकी कमवली, हे महत्त्वाचं आहे. पदात नसताना पण जर माणुसकी कमवताय, पद नसताना पण जर कधी ते तुम्ही आताच्या लोकांना नाही पण पहिल्याच्या लोकांना विचारा की नगरसेवक कोण चांगला होता, तर तुम्हाला कामं केलेले लोक बरोबर सांगतील की त्यांचंच नाव घेतील की नाही बाबा त्यांनी कामं केले. आणि आजपर्यंत ज्या घरात राहत होते त्याच घरात, त्याच्यात काही बदल झालेला नाही. आपण बघतोय आजकाल की लोक निवडून आल्याच्या नंतर बंगले बांधतात, गाड्या घेतात, पण नाही, तसं काहीच नाही. ते कालही तेच होते, परवाही तेच होते आणि उद्याही तेच राहतील. स्थानिक पातळीवरच्या प्रत्येकाच्या घराघरात जाऊन काय असं समस्या विचारून त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी बूथ प्रमुख होते, त्याच्यामुळे माझ्याकडे 200-250 घरं होतीच आतापर्यंत. आणि प्रत्येकाच्या समस्या मी आजपर्यंत जाणून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी जवळजवळ 35 वर्षापासून इथं राहते आणि 25 वर्षापासून पक्षात कार्यरत आहे. काय समस्या दिसल्या तुम्हाला? तर पाण्याच्या समस्या होत्या कोणाच्या किंवा कोणाच्या अडीअडचणी असेल तर त्या प्रत्येक वेळेस मी धावून गेलेली आहे त्यांच्या वेळेस, कुठल्या काही समस्या असेल. फायनल घेऊन वाइंड अप करून टाका. मी अमोल अशोक बोर्डे, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी प्रणित संघटना आहे माझी. मी विद्यार्थ्यांसाठीच लढत असतो. आणि ह्या प्रभागामध्ये जसं भाजी मंडी एकच आहे, ते भाजी मंडीला सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे हॉकर झोन आहे हे एकच आहे. आणि ते हॉकर झोन आहे ना, हे 18 पगड जातीच्या लोकांना ते गाळे भेटली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार. आज आपण दिवसभर प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांच्या, मतदारांच्या समस्या, अडचणी, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. सोबतच आपल्या अनेक इच्छुक उमेदवारही होते आणि इच्छुक उमेदवारांच्या आपण जाणून घेतले आश्वासनं, काय करणार शहरासाठी, कसा करणार विकास. आणि आपण परत भेटूया पुढील भागामध्ये, पुढील प्रभागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.